Ah. So in last lecture, we started a new point that was work done by some other constant forces. त्याच्यामध्ये आपण वर्क डन बाय ग्रॅव्हिटी बघितलं. ग्रॅव्हिटीनं केलेलं वर्क डन म्हणजे mg न केलेलं वर्क डन. त्याचा आन्सर असणार आहे mgh. इट्स आन्सर इज गोइंग टू बी mgh. बरोबर ना? जर डाऊनवर्ड डिस्प्लेसमेंट झाली तर प्लस mgh, कारण h पण डाऊनवर्ड आला म्हणजे डिस्प्लेसमेंट पण डाऊनवर्ड आली आणि mg पण ऑलवेज डाऊनवर्ड, मग mgh पॉझिटिव्ह. करेक्ट. आणि जर डिस्प्लेसमेंट इफेक्टिव्हली किंवा डिस्प्लेसमेंटचा कंपोनंट अपवर्ड आला तर वर्क डन बाय mg निगेटिव्ह मायनस mgh. करेक्ट. सो हेडिंग घ्या आता नेक्स्ट. तर त्याच्यामध्ये आपण mgh नंतर आपण वर्क डन बाय ग्रॅव्हिटी नंतर आपण वर्क डन बाय फ्रिक्शन पण बघितलं होतं. राईट. वर्क डन बाय फ्रिक्शन पण बघितलं होतं. तोही एक कॉन्स्टंट फोर्स होता. त्याच्यामध्ये पण दोन टाइम्स बघितले. एक वर्क डन बाय स्टॅटिक फ्रिक्शन. नेट वर्क डन बाय द स्टॅटिक फ्रिक्शन ऑन द सिस्टीम इज इक्वल टू नेट वर्क डन ऑन द सिस्टीम. ए वरती होईल, बी वरती होईल, पण नेट वर्क डन बाय द स्टॅटिक फ्रिक्शन ऑन द सिस्टीम इज 0. नेट वर्क डन बाय द कायनेटिक फ्रिक्शन ऑन द सिस्टीम इज निगेटिव्ह. एका ब्लॉकवर असेल पॉझिटिव्ह, एका ब्लॉकवर असेल निगेटिव्ह, पण सिस्टीम वरती निगेटिव्ह. हे जे काही वर्क डन बाय द कायनेटिक फ्रिक्शन असतं ते अल्टिमेटली कशामध्ये कन्वर्ट होतं? वर्क डन बाय द कायनेटिक फ्रिक्शन जे काय असतं ऑन द सिस्टीम, नेट वर्क डन टोटल, ते अल्टिमेटली कशामध्ये कन्वर्ट होतं? हीट मध्ये कन्वर्ट होतं. हाऊ यू कॅन डेमॉन्स्ट्रेट दॅट? जस्ट रब युअर हँड्स टुगेदर. You will observe that there is a kinetic friction between the hands. Yes, no? Yes. And that will create what? Heat. That was actually how the heat was produced. Heat is a form of energy. Work and energy can be converted from one form to another. वर्कचे एनर्जी करता येईल, एनर्जीचे फॉर्मच बदलता येतील, किंवा एनर्जी कडून वर्क एनर्जीचं वर्क करता येईल, वर्कचे एनर्जी करता येईल. वर्क अँड एनर्जी आर इंटरकन्व्हर्टिबल. बरोबर का? दोघांचं युनिट पण सेमच आहे. वर्कचं युनिट काय? जूल. एनर्जीचं युनिट काय? जूल. वर्क अँड एनर्जी आर इंटरकन्व्हर्टिबल. यू कॅन हॅव द वर्क, यू कॅन प्रोड्यूस एनर्जी, म्हणजे वर्क कमी करून एनर्जी तयार केली. बरोबर का? आणि एनर्जी युज करून वर्क केलं. सो दॅट इज पॉसिबल. बरं, हेडिंग घ्या आता. मी डिक्टेट करतो तसं तुम्ही लिहा. नेक्स्ट टाइप ऑफ वर्क डन. वर्क डन बाय स्युडो फोर्स. लिहा, वर्क डन बाय स्युडो फोर्स. काय प्रकार आहे वर्क डन बाय स्युडो फोर्स बघूयात. मी सांगत जाईन तसंच तुम्ही लिहित चला. लिहा, फोर्स इज फ्रेम इंडिपेंडंट. त्यातला पहिला पॉइंट स्टार पॉइंट करा आणि लिहा, फोर्स इज फ्रेम इंडिपेंडंट. फोर्स फ्रेम वरती डिपेंडंट नाही. फोर्स इज फ्रेम इंडिपेंडंट. बर, फोर्स फ्रेम वरती डिपेंडंट असत नाही. बर, पुढे लिहा खालच्या ओळीला, बट डिस्प्लेसमेंट इज फ्रेम डिपेंडंट. बट डिस्प्लेसमेंट इज फ्रेम डिपेंडंट. पण डिस्प्लेसमेंट तर फ्रेम वरती डिपेंडंट असते. but displacement is frame dependent. But displacement is frame dependent. खालच्या ओळीला लिहा. So to find out work कॅल्क्युलेट करायसाठी काय करावं लागेल मग? So to find out work we need to find out displacement of the object. We need to find out displacement of the object. We need to find out displacement of the object with respect to म्हणजे WRT. बरोबर का? शॉर्ट फॉर्म. with respect to given frame of reference. Frame of reference का शॉर्ट फॉर्म FOR.
So to find out work done, we need to find out displacement of the object with respect to given frame of reference. Force frame dependent की independent? Independent. Displacement dependent. but displacement frame dependent आहे तर पहिल्यांदा ती फ्रेम डिपेंडंट वाली डिस्प्लेसमेंट काढा, बरोबर का, आणि मग वर्क डन काढा, बरोबर. पुढे लिहा and then use W is equal to F bar dot S bar and then use W is equal to F bar dot S bar dot product of force and displacement नंतर वापरायचं. पहिल्यांदा काय करायचं, विथ रिस्पेक्ट टू गिवन फ्रेम ऑफ रेफरन्स काय करायचं बा, डिस्प्लेसमेंट काढावी लागेल, समजतंय का, आणि मग पुढे त्या फोर्सने केलेलं वर्क डन काढावं लागेल, समजतंय का. म्हणजे हे स्युडो फोर्स वगैरे सगळे बाकीचे विचार आपोआप होऊन जातात, समजतंय का. मग आता हेडिंग किंवा क्वेश्चन म्हणून द्या. क्वेश्चन, फाइंड द वर्क डन बाय दी 100 न्यूटन. या क्वेश्चन, फाइंड दी वर्क डन बाय द फोर्स ऑफ 100 न्यूटन. फाइंड दी वर्क डन बाय दी फोर्स ऑफ 100 न्यूटन. 100 न्यूटन या फोर्सनी केलेलं वर्क डन काढायला सांगतात, ठीक आहे. इन 10 सेकंड as observed by 3 observers A, B and C. As observed by 3 observers A, B and C. डायग्राम ड्रॉ करून घ्या. तुमच्या समोर डायग्राम दिसते सगळ्यांना, डायग्राम ड्रॉ करून घ्या. मध्ये तुला साहिल मी आलो की सांग. डायग्राम ड्रॉ. एक ब्लॉक आहे 10 kg चा, त्याच्यावरती 100 न्यूटनचा फोर्स ऍक्ट होतोय. तो 10 सेकंड मध्ये 500 मीटर डिस्प्लेस होतोय. या ब्लॉक कडे ए बघतोय, या ब्लॉक कडे बी पण बघतोय, या ब्लॉक कडे सी पण बघतोय. विथ रिस्पेक्ट टू ए काय वर्क डन झालं, विथ रिस्पेक्ट टू बी काय वर्क डन झालं, विथ रिस्पेक्ट टू सी काय वर्क डन झालं. ऑल पॉसिबल केसेस त्यांनी कव्हर केले. स्टेशनरी फ्रेम, युनिफॉर्मली मुव्हिंग फ्रेम आणि ऍक्सलरेटिंग फ्रेम, तिन्ही ऑल पॉसिबल केसेस त्यांनी इथं या एक्झाम्पलच्या थ्रू कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. 3 ऑब्झर्वर्स आहेत, बरोबर. आता बाळांनो, पहिल्या ऑब्झर्वरचा विचार करूयात. हु इज द फर्स्ट ऑब्झर्वर? ए. ए चं ऍक्सलरेशन किती आहे? 0. ए ची वेलॉसिटी किती आहे? म्हणजे ए ग्राउंड फ्रेम मध्ये आहे. बोला येस नो. ए ग्राउंड फ्रेम मध्ये आहे, ठीक आहे. ए जर ग्राउंड फ्रेम मध्ये असेल तर बाळांनो मी असं म्हणू का, बघा आता सगळं काय करूयात, विथ रिस्पेक्ट टू ए कॅल्क्युलेट करूयात. सगळंच्या सगळं काय करूयात, विथ रिस्पेक्ट टू ए असा विचार करूयात. विथ रिस्पेक्ट टू ए विचार करताना डिस्प्लेसमेंट ऑफ ब्लॉक किती झालेली असेल? डिस्प्लेसमेंट ऑफ ब्लॉक ए ला ब्लॉकची डिस्प्लेसमेंट किती वाटेल? ए तर रेसला बघा एका जागी थांबलेला आहे, तो ग्राउंड फ्रेम मध्ये. ए तर ग्राउंड फ्रेम मध्ये आहे की नाही? ए तर ग्राउंड फ्रेम मध्ये.
ब्लॉक सुद्धा ग्राउंड फ्रेम मध्ये किती डिस्प्लेसमेंट करतोय 500. सो ए ला किती डिस्प्लेसमेंट वाटेल 500. सो याचा विषय संपला लगेच. बरोबर. सो वर्क डन बाय दी फोर्स ऑफ 100 न्यूटन. सो वर्क डन बाय कॅपिटल एफ कसं लिहिणार मी मॅग्निट्यूड ऑफ फोर्स मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट किती आहे सांगा बघा. मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट किती वाटली आहे ए ला किती डिस्प्लेसमेंट वाटली 500. आता कॉस ऑफ अँगल बिटवीन देम सांगा बरं. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये काय अँगल आहे नक्की का एक्सप्लेन करायची गरज आहे मी नाही. काय असेल एक्सप्लेनेशन डिस्प्लेसमेंट राईटवर्ड आहे फोर्स पण राईटवर्ड आहे दोघांमधला अँगल 0. कॉस 1 किती किती -57 किती नक्की का -57 नाही ना. बर फोर्स किती आहे 100 डिस्प्लेसमेंट 500 कॉस 0 प्लस 1 किंवा 1 आन्सर किती आलं 1 2 3 4 50,000. पहिल्या डिजिट नंतर डॉट अरेंज करायची सवय तुम्हाला असली पाहिजे. हा वर्क डन बाय कॅपिटल एफ विथ रिस्पेक्ट टू ए ला किती वाटलं हा पहिल्या डिजिट नंतर डॉट अरेंज करा. काय करूयात इथला पॉइंट इथं असेल ना पॉइंट मुव्हिंग लेफ्ट की राईट लिहिता ना तुम्ही माझ्या बरोबर. हा पॉइंट मुव्हिंग लेफ्ट की राईट काय करूयात नक्की पॉइंट मुव्हिंग लेफ्ट +1 की -1 पॉइंट मुव्हिंग लेफ्ट +1 पॉइंट मुव्हिंग लेफ्ट +1 पॉइंट मुव्हिंग राईट -1. किती वेळा लेफ्ट 1 2 3 4 आला का पॉइंट आला का इथं 5 नंतर आला का किती वेळा लेफ्टला गेला 1 2 3 4 मग +4 ना. एकदा लेफ्टला गेला की +1 2 वेळा लेफ्टला गेला की +2 4 वेळा गेला की +4 झालं का 50,000 एवढे जूल. संपला याचा विषय. आता विथ रिस्पेक्ट टू बी चा विचार करूया. विथ रिस्पेक्ट टू बी बर बी ग्राउंड फ्रेम मध्ये आहे का किंवा बी ची जी काय फ्रेम आहे ती ग्राउंड फ्रेम आहे का. बी चं एक्सेलरेशन किती आहे 0 पण बी ला व्हेलॉसिटी आहे बघा किती आहे 10 मीटर पर सेकंड. बी ला व्हेलॉसिटी आहे म्हणजे हा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव्ह होणारा ऑब्झर्वर आहे. बी कोण आहे कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव्ह होणारा ऑब्झर्वर. Okay, so B is what? B is a frame of reference which is moving with the constant velocity. या फ्रेमचं एक्सेलरेशन किती आहे ए फ्रेमचं एक्सेलरेशन किती आहे 0. ए फ्रेमची व्हेलॉसिटी किती आहे 0. सो इट इज कॉल्ड एज अ ग्राउंड फ्रेम. इट इज कॉल्ड एज अ ग्राउंड फ्रेम. इट इज ऑल्सो नोन एज इनर्शियल फ्रेम का कारण त्याचं एक्सेलरेशन 0 आहे. मग सर बीचं पण एक्सेलरेशन 0 आहे मग बी ला पण इनर्शियल फ्रेम म्हणायचं. बी ला पण काय म्हणायचं इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणायचं. बट बी ची जी काय फ्रेम आहे बी जो काय आहे बी ही जी काय फ्रेम ऑफ रेफरन्स आहे फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजेच ऑब्झर्वर. बी हा जो काय ऑब्झर्वर आहे तो कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव्ह होतो. एक्सेलरेशन 0 आहे ठीक आहे एक्सेलरेशन 0 आहे याचा अर्थ बी ही एक इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. नो इश्यूज. बी हा एक इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे पण बी एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव्ह होतोय की होत नाहीये होतोय. मग आता ब्लॉकची डिस्प्लेसमेंट दिली आहे 500 इन द ग्राउंड फ्रेम. आम्हाला पाहिजे आहे ब्लॉकची डिस्प्लेसमेंट इन द फ्रेम ऑफ रेफरन्स ऑफ बी बरोबर. मग आता आम्ही विथ रिस्पेक्ट टू बी विचार करताना मला काय करावं लागेल डिस्प्लेसमेंट ऑफ ब्लॉक विथ रिस्पेक्ट टू बी कॅल्क्युलेट करताना ब्लॉकची डिस्प्लेसमेंट इन दी ग्राउंड फ्रेम किती झाली आहे आणि बी ची डिस्प्लेसमेंट इन दी ग्राउंड फ्रेम किती झाली या दोन्हीचा विचार करावा लागेल. म्हणजे असं करावं लागेल का बघा डिस्प्लेसमेंट ऑफ ब्लॉक मायनस डिस्प्लेसमेंट ऑफ बी. आठवतंय का विथ रिस्पेक्ट टू जे असते त्याची डिस्प्लेसमेंट वजा करावी लागेल. आठवतंय का VAB इज इक्वल टू VA मायनस VB रिलेटिव्ह. मग काय डिस्प्लेसमेंट ऑफ ब्लॉक रिलेटिव्ह टू बी किंवा डिस्प्लेसमेंट ऑफ ब्लॉक विथ रिस्पेक्ट टू बी ब्लॉकची डिस्प्लेसमेंट किती झाली ब्लॉकची डिस्प्लेसमेंट किती झाली
500 मीटर ग्राउंड फ्रेम मध्ये, ठीक आहे, पण ग्राउंड फ्रेम मध्ये त्याचा काय उपयोग नाहीये. बी ची डिस्प्लेसमेंट किती झाली आहे बघा ग्राउंड फ्रेम मध्ये, किती सेकंदात, 10 सेकंड मध्ये हा ब्लॉक मूव्ह झालाय. मग 10 सेकंड मध्ये बी किती मूव्ह होणार, कॉन्स्टंट वेलोसिटी आहे. हा कोरडी करू शकताय 100, डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. स्पीड किती आहे त्याचा, ऍक्सेलरेशन आहे का, नाही. ऍक्सेलरेशन नसेल तर ते कशाला v इक्वल टू यू प्लस एटी वगैरे वापरत बसताय. डायरेक्टली काय वापरायचं आहे सांगितलं. ऍक्सेलरेशन नसेल तर डायरेक्टली काय वापरू शकतो आपण, डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. किती आहे बी चा स्पीड, 10. किती टाइम साठी हे सगळं करायचं आहे, 10 सेकंड साठी. मग बी किती मूव्ह झालेला असणार, 100. म्हणजे बी 100 न पुढे गेलाय आणि ब्लॉक 500 न पुढे गेलाय. मग डिस्प्लेसमेंट ऑफ ब्लॉक विथ रिस्पेक्ट टू बी किती असेल, डिस्प्लेसमेंट ऑफ ब्लॉक विथ रिस्पेक्ट टू बी. हा ब्लॉकची डिस्प्लेसमेंट 500 राईट वर्डच आहे, मायनस बी ची डिस्प्लेसमेंट ती किती आहे बघा 100. आन्सर किती आलं 400. बरोबर, राईट वर्डच झालं ना. हा 100 न पुढे गेलाय आणि ब्लॉक किती न पुढे गेलाय 500 न. हा बी स्वतः 100 न पुढे गेलाय आणि ब्लॉक किती न पुढे गेलाय 500 न. मग बी ला काय वाटणार, ब्लॉक किती न पुढे गेलाय 400 न पुढे गेलाय. संपला विषय. वर्क डन बाय फोर्स विथ रिस्पेक्ट टू बी, हा मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. बरोबर का. काय मॅग्निट्यूड ऑफ फोर्स किती 100. बर, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स विथ रिस्पेक्ट टू बी किती डिस्प्लेसमेंट झाली आहे 400. कॉस ऑफ अँगल बिटवीन देम किती, हा 0. आन्सर किती आलं 40,000. 1 2 3 किलोमीटर, मीटर, जूल. नन ऑफ दिस. झालं, लक्षात आलं. मागच्या स्लाइड वरती जो थॉट सांगितला होता तो आता आपण कंप्लीट करालोय. ऑल पॉसिबल, एवढ्याच पॉसिबल फ्रेम ऑफ रेफरन्स असू शकतात, लक्षात घ्या. एक तर फ्रेम ऑफ रेफरन्स रेसला असू शकते, एक तर फ्रेम ऑफ रेफरन्स कॉन्स्टंट वेलॉसिटीला जाऊ शकते, नाहीतर फ्रेम ऑफ रेफरन्स व्हेरिएबल वेलॉसिटीला जाऊ शकते, म्हणजे ऍक्सेलरेटेड. ह्याच्यापेक्षा वेगळी कुठली केस असेल का, ह्याच्यापेक्षा वेगळी कुठली केसच असू शकत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे वर्क डन बाय स्यूडो फोर्स वरचा क्वेश्चन तुम्ही सोडून येणार नाहीये, तुम्ही अटेम्प्ट करणार आहात, कारण या केसच्या बाहेर हा क्वेश्चन जाणं इम्पॉसिबल आहे. समजतंय, सिंपल थॉट आहे. तुम्हाला फोर्स काढायला सांगितलंय का आम्ही, नाही. फोर्स तर फ्रेम इंडिपेंडेंट आहे. ए ला पण असंच वाटतंय. आता हा 100 न्यूटन आहे तर ए ला असंच दिसणार आहे की ब्लॉक वरती 100 न्यूटनचा फोर्स ऍक्ट होतोय. बी ला पण असंच वाटणार आहे, ब्लॉक वरती 100 न्यूटनचा फोर्स ऍक्ट होतोय. सी ला पण असंच वाटणार आहे, ब्लॉक वरती 100 न्यूटनचा फोर्स ऍक्ट होतोय. फक्त ब्लॉकची झालेली डिस्प्लेसमेंट ए साठी वेगळी, बी साठी वेगळी, सी साठी वेगळी. समजलं का, थॉट समजला. आता आपण काय करूया, विथ रिस्पेक्ट टू ए झाला आपला, विथ रिस्पेक्ट टू बी पण झाला. आता विचार काय करूयात, विथ रिस्पेक्ट टू सी. आता विथ रिस्पेक्ट टू सी विचार करताना लिहा माझ्या बरोबर. विथ रिस्पेक्ट टू सी विचार करताना बाळ, सी पण मूव्ह व्हायला लागलाय. आम्हाला काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ ब्लॉक विथ रिस्पेक्ट टू सी. म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ ब्लॉक मायनस डिस्प्लेसमेंट ऑफ सी. बोला यस नो. डिस्प्लेसमेंट ऑफ ब्लॉक मायनस डिस्प्लेसमेंट ऑफ सी, एवढं तर करावंच लागेल सर. मग डिस्प्लेसमेंट ऑफ ब्लॉक किती आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ ब्लॉक किती आहे, ती किती होती डिस्प्लेसमेंट ऑफ ब्लॉक सर 500 मीटर होती, राईट वर्ड. मग तुम्ही त्याला 500 इंटू आय कॅप म्हणणार असाल तर म्हणा, मला काही अडचण. बरोबर, राईट वर्ड आहे ना. बर, डिस्प्लेसमेंट ऑफ सी काढावी लागेल. कोण सांगेल डिस्प्लेसमेंट ऑफ सी कशी काढूयात. परफेक्ट. काय करायचंय, एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. समतोलीचा विषय. मग कराल डिस्प्लेसमेंट ऑफ सी तुम्ही कॅल्क्युलेट, त्याला टाकाल याच्यामध्ये, बरोबर, आणि उत्तर काढा. मी पण काढतो, तुम्हीही करा. एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. सीचं ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे का, होय कॉन्स्टंट आहे. टाइम नुसार बदलतंय का, नाही. मग कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन आहे. इनिशियल वेलॉसिटी किती आहे सीची, 0. ठीक आहे, मग चला यूज करा पटपट पटपट. चेक करूया कोणाचं पहिला आन्सर येतंय, तुमचं की माझं.
UT प्लस, अरे याचा नको आन्सर, आन्सर मला जूल मध्ये पाहिजे आहे. बघूया चला कॅल्क्युलेट करूयात. U तर 0 होता, C ची इनिशियल वेलोसिटी किती टाइम साठी करायची ही प्रोसेस चेक करा. 10 ना, नाही इथं 10 सेकंड. बर, UT प्लस हाफ, एक्सेलरेशन किती दिलंय ते पण 10च देऊन ठेवलंय ना. C साठी S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर हे इक्वेशन वापरलं. डिस्प्लेसमेंट ऑफ C किती मिळायला लागली आहे 10 स्क्वेअर म्हणजे 100, 100 इंटू 10 म्हणजे 1000, 1000 अपॉन 2 म्हणजे 500. ठीक आहे. बर, देअरफॉर डिस्प्लेसमेंट ऑफ ब्लॉक with respect to C is equal to displacement of block minus displacement of C. ब्लॉक ची डिस्प्लेसमेंट किती 500 मायनस C ची डिस्प्लेसमेंट किती 500 म्हणजे C ला ब्लॉक ची डिस्प्लेसमेंट किती वाटणार 0. संपला विषय. वर्क डन बाय फोर्स विथ रिस्पेक्ट टू C ला काय वाटलं मॅग्निट्यूड ऑफ फोर्स किती magnitude of force into magnitude of displacement into cos of angle between them. Magnitude of force 100, magnitude of displacement किती आलाय 0. cos of angle between them वगैरे काय लिहित बसायची गरज नाही. नाही सांगू शकत आपण अँगल. का नाही सांगू शकत अँगल? तुम्ही म्हणाल सर 0 घ्या, मी म्हणेन नाही सांगू शकत आपण, कारण डिस्प्लेसमेंट हा एक नल वेक्टर आहे. If it is a null vector, how can I tell you the direction of the null vector? No, I cannot tell you the direction of null vector. Its direction can be any. Yes, no. मग त्या null vector, displacement null vector आला ना, मॅग्निट्यूड 0 असणारा वेक्टर आणि त्याची डायरेक्शन दाखवायची कशी, बरोबर का? मग मी सांगूच कसा शकतोय फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल 0 असेल की 1 असेल की 90 असेल की 270 असेल, काय सांगू शकतोय का? नाही. सो आय विल राईट दिस ऍज 0 डिस्प्लेसमेंट आणि अँगल थीटा म्हणेन मी, फक्त काही चेंज करणार नाही त्याच्यामध्ये. फायनल आन्सर 0 लिहून टाकणार, 0 जूल. समजला हा क्वेश्चन? वर्क डन बाय सुडो फोर्स ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली का? मग इथं तुम्हाला काय सुडो फोर्स वगैरे इमॅजिन करायला आम्ही सांगितलंय का? नाही. सुडो फोर्स इन द सेन्स की आम्ही जर तुम्हाला डिफरंट टाईपच्या फ्रेम ऑफ रेफरन्सेस दिल्या, मे बी आम्ही तुम्हाला स्टेशनरी फ्रेम ऑफ रेफरन्स देऊ म्हणजे ग्राउंड फ्रेम, मे बी युनिफॉर्म वेलॉसिटीनं मूव्ह होणारी फ्रेम ऑफ रेफरन्स देऊ जसं की फ्रेम बी, किंवा आम्ही तुम्हाला ऍक्सेलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स देऊ. त्या तिन्ही केसमध्ये तुम्ही पहिल्यांदा काय करायचंय, डिस्प्लेसमेंट ऑफ द ब्लॉक किंवा डिस्प्लेसमेंट ऑफ गिवन सिस्टीम विथ रिस्पेक्ट टू गिवन फ्रेम ऑफ रेफरन्स, बरोबर, हे कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि त्यानंतर एफ बार डॉट एस बार म्हणजे एफ एस कॉस थिटा हा फॉर्म्युला वापरायचा आहे. समजलं? बरं, नेक्स्ट हेडिंग घ्या, वर्क डन बाय इंटरनल फोर्सेस. हेडिंग घ्या, वर्क डन बाय इंटरनल फोर्सेस. वर्क डन बाय इंटरनल फोर्सेस. मी सांगतो तसं माझ्या बरोबर ऐकत लिहा. वेक्टर सम ऑफ शॉर्ट मध्ये लिहिचं ना, काही अडचण नाही, फक्त नंतर तुम्हाला ते वाचता आलं पाहिजे. वेक्टर सम ऑफ ऑल द इंटरनल फोर्सेस, vector sum of all the internal forces is internal forces, action reaction, सिस्टीमच्या आत ऍक्ट होणारे इंटरनल फोर्सेस म्हणजे ऍक्शन रिएक्शन फोर्सेस जे काय असतील. द वेक्टर सम ऑफ ऑल द इंटरनल फोर्सेस इज 0, फुल स्टॉप. द वेक्टर सम ऑफ ऑल द इंटरनल फोर्सेस इज 0. बर, आता मला सांगा, फोर्स जर 0 असेल, नेट फोर्स, नेट इंटरनल फोर्स किती आला 0. सिस्टीमच्या आत ऍक्ट होणारा नेट इंटरनल फोर्स किती आला 0. सो इज इट नॉट एक्सपेक्टेड दॅट नेट वर्क डन ऑल्सो इक्वल टू 0? कारण फोर्सच जर 0 आहे, नेट फोर्स जर 0 आहे, तर इज इट नॉट एक्सपेक्टेड दॅट द नेट वर्क डन बाय द इंटरनल फोर्सेस इज 0? असं एक्सपेक्ट करतो आम्ही, असं आम्हाला वाटतं. समजतंय? लिहा पुढे. So we expect that
So we expect that the net work done by WD, W dot D dot. So we expect that net work done by force law short form FRC. So we expect that net work done by internal forces, net work done by internal forces on the system. So we expect that net work done by internal forces on the system is 0 असं आम्हाला वाटतं. So we expect that net work done by internal forces on the system is 0 असं आम्हाला वाटतं. बरोबर. नेक्स्ट लाईन आल्या. but if there is change in shape or size of the system, but if there is change in shape or size of the system, but if there is change in shape or size of the system, or if heat is produced, पण जर सिस्टीमचा शेप किंवा साइज जर बदललेली असेल किंवा हीट प्रोड्यूस झालेली असेल, or if the heat is produced due to internal forces, म्हणजे इंटरनल फोर्सेस मुळे शेप किंवा साइज बदललाय, सिस्टीमचा शेप किंवा साइज बदललाय किंवा आणि काय म्हणतात हीट प्रोड्यूस झाली आहे, then the net work done by internal forces will not be 0. Then the net work done by internal forces will not be 0. Then the net work done by the internal forces will not be 0. Then the net work done by internal forces will not be 0. बरोबर का? It's a best example तुमच्या समोरच आहे. वर्क डन बाय द स्टॅटिक फ्रिक्शन ऑन द सिस्टीम किती येते? नेट वर्क डन बाय द स्टॅटिक फ्रिक्शन किती येते? 0. स्टॅटिक फ्रिक्शन ऍक्शन रिएक्शन असते की नाही? असते. नेट स्टॅटिक फ्रिक्शन 0 असेल, ए वरती फॉरवर्ड असेल तर बी वरती बॅकवर्ड असेल, बरोबर का? सो नेट स्टॅटिक फ्रिक्शन सिस्टीम वरती किती आहे? 0. नेट फोर्स 0 आहे. बरं ठीक आहे. स्टॅटिक फ्रिक्शन न केलेलं नेट वर्क डन पण किती येतंय? 0. असं एक एक्झाम्पल पण सॉल्व्ह केलं होतं. पण तेच मला सांगा, कायनेटिक फ्रिक्शन जे आहे, कायनेटिक फ्रिक्शन सुद्धा ऍक्शन रिएक्शन आहे. फोर्सेस ऑलवेज एक्झिस्ट इन पेअर, सिंगल फोर्स एक्झिस्ट होऊ शकतच नाही, ते पण आम्हाला माहिती आहे. पण चला कायनेटिक फ्रिक्शनचा विचार केला तर कायनेटिक फ्रिक्शन ऍक्शन रिएक्शन आहे. कायनेटिक फ्रिक्शन कसं आहे? ऍक्शन रिएक्शन आहे. नेट कायनेटिक फ्रिक्शन किती येणार? 0. ए वरती फॉरवर्ड, बी वरती बॅकवर्ड, बरोबर. नेट कायनेटिक फ्रिक्शन किती आलं? 0. सो नेट फोर्स 0 आहे. पण तरी सुद्धा कायनेटिक फ्रिक्शन मुळे वर्क होतंय की होत नाही? होतंय. समजतंय का? इथे नेट कायनेटिक फ्रिक्शन 0 आहे, याचा अर्थ वर्क डन 0 आहे असं नाही. नेट फोर्स 0 आहे याचा अर्थ वर्क डन 0 आहे असा होत नाही. तुम्ही पहिल्या ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सचा विचार करा, त्यानं किती वर्क केलंय बघा. दुसऱ्या ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सचा विचार करा, त्यानं किती वर्क केलंय बघा. म्हणजे कायनेटिक फ्रिक्शननं ब्लॉक ए वर किती वर्क केलंय, कायनेटिक फ्रिक्शननं ब्लॉक बी वर किती वर्क केलंय, हे सेपरेट काढा. समजतंय का? असं डायरेक्टली नेट फोर्सचं वर्क काढता येत नाही. नाहीतर तुम्ही काय म्हणाल, नेट फोर्स 0 आहे, वर्क डन 0, असं होत नाही. आठवतंय का? कायनेटिक फ्रिक्शननं सिस्टीम वरती केलेलं नेट वर्क डन किती असतंय? किती असतंय? 0. कायनेटिक फ्रिक्शननं सिस्टीम वरती केलेलं निगेटिव्ह, बरोबर. आता समजा एक ऑब्जेक्ट घेतला मी, कुठला ऑब्जेक्ट घेऊया? समजा ही बॉटल घेतली, ओके. आणि या बॉटलला समजा मी असं ऑल साइड्सनी प्रेस करायला चालू केलं. तुम्ही काय म्हणाल? सो यू आर अप्लाइंग इक्वल फोर्सेस फ्रॉम ऑल दी साइड्स. सो नेट फोर्स किती आहे? 0. नेट फोर्स किती आहे? 0, बरोबर. पण जर त्या बॉटलचा शेप कायमचा मॉडिफाय झाला तर
नेट फोर्स जरी 0 असला तरी नेट वर्क डन होणार हे लक्षात घ्या. समजतंय का? समजतंय का मी काय बोलतोय? समजा तिकडने एक ट्रक येतोय, तिकडने एक कार येते, बरोबर. पहिल्या ट्रक मध्ये आपण भरपूर सामान भरून ठेवूयात आणि कार समजा एम्प्टी आहे, बरोबर. माणूस पण त्याच्यामध्ये ठेवायला नको, कारण तुम्हाला माहिती आहे पुढे आता मी काय करणार आहे, बरोबर. सो एक कार आणि एक ट्रक जाऊन एकमेकांना धडकले. इंटरनल फोर्सेस ऍक्ट झाले, ऍक्शन रिएक्शन झाले की नाही. कारचा शेप परमनंटली चेंज झाला, ट्रकचा पण शेप परमनंटली चेंज झाला की नाही. फोर्सेस नेट फोर्स 0 होता की नाही ड्युरिंग द कोलिजन. During the collision of car and the truck, the net force was 0. But still, the shape of the truck, the front side of the truck and the front side of the car got permanently changed. So in that case, though the net force between the car and the truck, block A, block B, बरोबर का, was 0, net force 0 होता, but that caused permanent change in shape and size. समजतंय का? So in that case, work done will not be 0. समजलं? पॉइंट लक्षात आला? पटलं का तुम्हाला? एक्झाम्पल मुळे अजून चांगल्या पद्धतीने समजलं असेल. ते एक्झाम्पल लिहून घ्या. एक्झाम्पल, ते 2 एक्झाम्पल आहेत, फार छान एक्झाम्पल आहेत ते. स्टॅटिक फ्रिक्शन ने केलेलं वर्क डन 0 असतं आणि कायनेटिक ने केलेलं मात्र निगेटिव्ह असतं, नॉन 0 असतं. हे 2 एक्झाम्पल्स लिहून घ्या. सर तुमच्या एक्झाम्पल मधली कार कोण चालवत होतं? टेस्ला कार होती. बर, नशीब टेस्ला चालवत होता असं नाही म्हटलं. टेस्ला कोण होता माहिती तुम्हाला? निकोला टेस्ला. सांगेन मी तुम्हाला त्याची स्टोरी, अजून लांब आहे काय. आता फक्त आपल्या आयुष्यात न्यूटन आहे बघा, अजून काही दिवस न्यूटन आहे, त्यानंतर एक सायंटिस्ट येणार आहे, शेवटी आईन्स्टाईन पण येणार आहे. तो सगळ्यांना माहिती आहे, तो तुमच्या गल्लीतच राहतोय. झालं का? बर, नेक्स्ट. नीट 2021 क्वेश्चन तुमच्या समोर आहे. क्वेश्चन लिख बसायची गरज नाही, डायग्राम ड्रॉ करा फक्त. डायग्राम ड्रॉ करा आणि आन्सर सांगा. राईट 1 मिनिट. डायग्राम ड्रॉ करायचे. वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे बाय व्हेरिएबल फोर्स. दिसते तुमच्या समोर आहे. डिस्प्लेसमेंट आणि फोर्स यांचा ग्राफ दिलाय. आन्सर तुमच्याकडे एक्सपेक्टेड आहे. डायग्राम ड्रॉ करा. फोर्स आणि पोझिशनचा ग्राफ दिलाय. पोझिशन इनिशियल 3 होती, फायनल 12 आहे. इनिशियल पोझिशन 3, फायनल पोझिशन 12 आणि फोर्स व्हेरिएबल आहे. थोड्या वेळासाठी कॉन्स्टंट आहे. 3 to 7 तो कॉन्स्टंट आहे. 7 to 12 तो फोर्स चेंज होत जातोय. पटकन सांगा. विदिन 10 to 20 सेकंड आय वॉन्ट द आन्सर. डायग्राम काढून झाली की त्यानंतर पुढच्या 10 सेकंदात तुमचा आन्सर किंवा पुढच्या 20 सेकंदात तुमचा आन्सर यायला पाहिजे. काय कॅल्क्युलेशन करायचंय, काय लॉजिक लावायचंय लावा. जो क्वेश्चन चांगला आहे त्याच्यावर तुम्ही 1 मिनिट 2 मिनिट स्पेंड करा, जरूर करा. पण जो क्वेश्चन इझिली व्हायला पाहिजे त्याच्यावरती 30 सेकंड मॅक्स. व्हॉट इज द आन्सर? 13? चेक. आय डोंट नो. मी कॅल्क्युलेट करणार आहे, मला काय पाठ नाही. लॉजिक काय आहे? व्हॉट इज द लॉजिक? एरिया ट्रॅपेझियम करावं लागेल का? नेट वर्क डन बाय द व्हेरिएबल फोर्स इज एरिया अंडर द कर्व ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. एरिया अंडर द कर्व ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. शिकलोय का? म्हणजे असा जर क्वेश्चन पडला, किती वेळा सॉल्व्ह करणार आहे? पडलेला तर आहे, नक्कीच पडलेला आहे. किती वेळा सॉल्व्ह करणार आहे? आता मला सांगा, ह्यात 2 अप्रोचेस आहेत. क्वेश्चन तुमच्या समोर ठेवायचं कारण असं आहे
दोन अप्रोचेस आहेत. काही लोकांना काय दिसेल, काही लोकांना असं दिसेल. एरिया अंडर स्कोर काढणार आहात, सगळेजण काढणार आहात, मान्य आहे. काही लोकांना हे असं दिसेल, पहिल्यांदा या रेक्टँगलचा एरिया काढायचा, मग या ट्रँगलचा एरिया काढायचा. रेक्टँगलचा एरिया काढताना लेंथ इंटू ब्रीथ करायचं. लेंथ किती येणार सांगा? दिस मार्किंग मायनस दिस मार्किंग. हा, ही लेंथ काढायसाठी दिस मार्किंग मायनस दिस मार्किंग म्हणजे 7 मायनस 3 किती येणार? 4. सो लेंथ इंटू ब्रीथ. ब्रीथ कॅल्क्युलेट करताना दिस मार्किंग मायनस दिस मार्किंग, हे मार्किंग किती आहे? 2. हे मार्किंग किती आहे? 0. 2 मायनस 0 किती आलं? 2. सो एरिया ऑफ रेक्टँगल किती आला? 8. उगाच तिथं मीटर स्क्वेअर घेऊन यायचं नाही. एरिया काढलाय म्हणजे काय मीटर स्क्वेअर का? नाही, ते फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे. न्यूटन इंटू मीटर घ्यायला पाहिजे. या साईडचं युनिट काय आहे? मीटर. त्या व्हर्टिकल साईडचं युनिट काय आहे? मीटर का न्यूटन? न्यूटन. हॉरिझॉन्टल साईडचं युनिट काय आहे? मीटर. आणि व्हर्टिकल साईडचं युनिट काय आहे? न्यूटन. का एरिया काढलाय म्हणजे प्रत्येक वेळी मीटर स्क्वेअरच पाहिजे? नाही, तो कर्वच्या अंडरचा एरिया आहे. बरोबर. हा रेक्टँगल वाला झाला, समजतंय? आता ट्रायंगलचा एरिया काढायला 1/2 बेस इंटू हाईट कराल. 1/2 बेस इंटू हाईट कराल. सो 1/2 बेस कॅल्क्युलेट करायसाठी दिस मार्किंग मायनस दिस मार्किंग. 12 मायनस 7 किती आलं? 5. बेस झाला. हाईट किती झाली बघा? दिस मार्किंग मायनस दिस मार्किंग. हे मार्किंग किती आहे? 2 मायनस हे मार्किंग किती आहे? 0. सो 2 मायनस 0 किती आलं? 2. सो हाईट झाली 2. आन्सर किती आलं? 5. आन्सर किती आलं? 8 आणि 5 13. बरोबर. पहिला अप्रोच. बरोबर. सेकंड अप्रोच काय? एरिया ऑफ ट्रॅपेझियम. बेसिक मॅथमॅटिक्स शिकवताना मी तुम्हाला एरिया ऑफ ट्रॅपेझियम दिला होता, आठवतोय का? एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला सांगा. 1/2 sum of parallel sides into height. बोला, एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू 1/2 sum of parallel sides into height. बरोबर. डायरेक्ट अप्रोच 1/2. पहिली पॅरल साइड, ही एक पॅरल साइड आहे, ही एक पॅरल साइड आहे. या पॅरल साइडची लेंथ किती असेल? दिस मार्किंग मायनस दिस मार्किंग. 12 मायनस 3 9. सम ऑफ पॅरल साइड ना, पहिली पॅरल साइड झाली 9. दिस मार्किंग मायनस दिस मार्किंग. या दोन पॅरल साइड, हा, दिस मार्किंग मायनस दिस मार्किंग. 7 मायनस 3 किती आलं? हे 7 मायनस 3 म्हणजे किती आलं? 4. 1/2 sum of parallel sides into height. हाईट करताना काय करणार? दिस मार्किंग मायनस दिस मार्किंग म्हणजे 2 मायनस 0 किती आलं? 2. किती आलं आन्सर? 13. कुठला अप्रोच जास्त चांगला आहे? एरिया ऑफ ट्रॅपेझियम. सो व्हॉट आय वांट टू emphasize here is you should know area of trapezium. समजतंय का? कारण प्रत्येक वेळी तुम्ही सेपरेट करत बसणार, हे कॅल्क्युलेशन सेपरेट करणार, ते कॅल्क्युलेशन सेपरेट करणार, 10-20 सेकंड यू विल इन्व्हेस्ट मोर. तसं करायचं नाही आपल्याला. येते का लक्षात? एक्झाम मध्ये जे इझी क्वेश्चन्स आहेत त्यांना त्या टाइम मध्येच, गिवन टाइम मध्येच पटपट कम्प्लीट करायचं. विदिन अ मिनिट, विदिन अ 30 सेकंड ते क्वेश्चन सॉल्व्ह होणं पॉसिबल असतं. पुढे चला. हेडिंग द्या कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. हेडिंग द्या conservative force. Online people, just reply me up to this. Clear? Small c. इथपर्यंत झाले बाळांनो? जायचं ना पुढं? चला. ओके, गुड. हेडिंग द्या बाळांनो कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. मी सांगतो तसं तसं लिहित चला. हेडिंग द्या कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. सर कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे काय शिकवणार आहे? लिहा. A force is said to be conservative. A force is said to be conservative. A force is said to be conservative if the work done by given force, work done ला शॉर्ट मध्ये लिहायचं W dot D dot WD. A force is said to be conservative if the work done by the given force, if the work done by the given force
the work done by the given force does not depend on path. Does not depend on path. Full stop. The work done by the given force does not depend on path. But next line. As the work done by conservative force, as work done W dot D dot. Smart work expected आहे तुमच्याकडे. As the work done by conservative force, force ला शॉर्ट फॉर्म लिहिताना FRC असे लिहायचं. As the work done by the conservative force depends only on पहिला लिहून घ्या मग डिस्कस करू. अगदी सिंपल आहे, जरा यावर नाही आहे. As the work done by the conservative force depends only on initial and final positions. Initial and final positions. खालच्या वेळेला W1 equal to W2 equal to W3. W1 equal to W2 equal to W3. डायग्राम ड्रॉ करून घ्या. इनिशियल पॉइंट आहे A, फायनल पॉइंट आहे B. लिहायचं नाही आहे ते, डायग्राम काढायचे. W1 equal to W2 equal to W3 पर्यंत झालं लिहून. त्यानंतर डायग्राम काढा. आता A आहे इनिशियल पॉइंट, B आहे फायनल पॉइंट. A पासून B पर्यंत जायला 3 रस्ते आहेत, बरोबर. A पासून B पर्यंत जायला 3 रस्ते. ही तुमची शाळा, हे तुमचं घर. शाळा सुटली, शॉर्टेस्ट पाथनं घरी गेला, लवकर पोहोचाल. सेल्फ स्टडी करायला तुम्हाला जास्त वेळ मिळेल, बरोबर. पण आज काय तुमचा मूड नाही आहे, मग तुम्ही दुसऱ्या पाथने गेला W2, बरोबर. तुम्ही तिसऱ्या पाथने गेला W3, एका मित्राला भेटून गेला, तसंही चालेल, बरोबर. पण जर फोर्स कॉन्झर्वेटिव्ह असेल, बघा, फोर्स जर कॉन्झर्वेटिव्ह असेल तर मात्र तो फोर्स काय म्हणतो, तो फोर्स असं म्हणतो, पाथ काय का असे ना, व्हॉट एव्हर द पाथ मे बी, द वर्क डन बाय मी और वर्क डन अगेन्स्ट मी, फोर्सनं केलेलं वर्क किंवा फोर्सच्या अगेन्स्ट झालेलं वर्क, जर तो फोर्स बाळांनो कॉन्झर्वेटिव्ह असेल तर तो फोर्स किंवा त्या फोर्सनं केलेलं वर्क किंवा त्या फोर्सच्या अपोजिट केलेलं वर्क हे पाथ वरती डिपेंडंट असत नाही. ते फक्त कशावरती डिपेंडंट असतं, इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन. मग या पाथच्या अलॉंग झालेलं वर्क W1, या पाथच्या अलॉंग झालेलं वर्क W2, या पाथच्या अलॉंग झालेलं वर्क W3, ऑल ऑफ देम विल बी इक्वल. येस नो, कॉन्सेप्ट एवढीच आहे. एक्झाम्पल्स देईन मी नंतर. पुढचा पॉइंट एक्झाम्पलच आहे. एक्झाम्पल्स म्हणा. एक्झाम्पल्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये लिहा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे, कॉमा, फोर्स इन द इलास्टिक स्प्रिंग. स्प्रिंग फोर्स, नुसतं स्प्रिंग फोर्स म्हटलं तरी चालेल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झाम्पल्स आहे, इन्फॉर्मेशन बेस्ड आहे, लिहून घ्यायचं आज थोडस. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, कॉमा, फोर्स इन द इलास्टिक स्प्रिंग, नुसतं त्याला स्प्रिंग फोर्स म्हटलं तरी चालेल. पुढे लिहा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे फोर्स बिटवीन टू चार्जेस. तिथं मोठ्याच्या मोठं लिहिलंय, इलेक्ट्रिक फोर्स बिटवीन दी टू स्टेशनरी चार्जेस. त्याला शॉर्ट मध्ये काय म्हणायचं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. एक्सक्यूज मी. हा, पहिलं एक्झाम्पल काय होतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दुसरं काय होतं, स्प्रिंग फोर्स. तिसरं काय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. पुढे द्या, मॅग्नेटिक फोर्स बिटवीन टू पोल्स. पुढचं एक्झाम्पल, मॅग्नेटिक फोर्स बिटवीन टू मॅग्नेटिक पोल्स. नॉर्थ पोल, साऊथ पोल, ऐकून माहिती आहे का, शिकायचं आहेच, शिकवेन. मॅग्नेटिक फोर्स बिटवीन टू मॅग्नेटिक पोल्स.
बरोबर. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉन्झर्वेटिव्ह फोर्स? असा फोर्स ज्यानं केलेलं वर्क किंवा ज्याच्या अगेन्स्ट केलेलं वर्क, इट इज द फोर्स whose work done, or if the work done by the force or work done against the given force does not depend on the path taken. कुठला पाथ घेतला त्याच्यावरती जर तो डिपेंडेंट नसेल वर्डनची व्हॅल्यू, तर त्या फोर्सला काय म्हणायचं? कॉन्झर्वेटिव्ह. तर त्या फोर्सला काय म्हणायचं? कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असं म्हणायचं. बरोबर. फॉर एक्झाम्पल आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे तुमचं mg. ओके. त्या mg विषयी समजा मी जर असं म्हटलं, बघा इनिशियल पॉइंट आहे हा आणि फायनल पॉइंट आहे हा. तुम्ही असा आलात तरी वर्क डन mgh, आणि h म्हणजे काय? ऑलवेज व्हर्टिकल हाईट ना. h म्हणजे काय? व्हर्टिकल हाईट. तुम्ही या पाथनं आलात, वर्क डन किती? mgh. तुम्ही या पाथनं आलात, वर्क डन किती? mgh. बरोबर का? तुम्ही या पाथनं आलात, वर्क डन किती? mgh. तुम्ही असं जाऊन खाली जाऊन परत वरती गेला, वर्क डन किती? mgh. फक्त इनिशियल आणि फायनल पोझिशन मॅटर करते. समजतंय का? फक्त इनिशियल आणि फायनल पोझिशन मॅटर करते, पाथ मॅटर करतच नाहीये. समजतंय का? येते लक्षात? बर, अशा टाईपच्या फोर्सला काय म्हणायचं? कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. मग एक एक्झाम्पल मी आता एक्सप्लेन केलं. तसे बाकीचे फोर्सेस जसं जसं आपण शिकत जाऊ तसं तसं आम्हाला ते लक्षात येईल की यातले कुठले फोर्सेस कॉन्झर्वेटिव्ह आहेत, कुठले फोर्सेस नॉन कॉन्झर्वेटिव्ह आहेत. पण डेफिनेशन एवढीच आहे की ज्या फोर्सनं केलेलं वर्तन हे पाथ इंडिपेंडंट असतं, अशा टाईपच्या फोर्सला काय म्हणायचं बा? काय म्हणायचं? कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणायचं सर. पुढे लिहा. नोट the forces which act, एक एडिशनल नोट है. the forces which act along the line, the forces which act along the line joining the particles, the forces which act along the line joining the particles are called central forces. बर, लिहून घ्या. एक्सप्लेन करूयात आपण, डिस्कस करूया. आपण पहिल्यांदा लिहून घेत जाऊ आणि मग डिस्कस करत जाऊ. The forces which act along the line joining the particles are called as central forces. Example ला E dot, X dot किंवा EX dot शॉर्ट मध्ये लिहा. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स लिहा. एक्झाम्पल आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा एक सेंट्रल फोर्स आहे. म्हणजे नक्की काय समजून घे. त्यानंतर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, फोर्स बिटवीन दी चार्जेस म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. का बरं यांना सेंट्रल फोर्सेस म्हणायचं? बर, समजून घ्या. चला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा विचार करूयात, कारण तो आपल्याला माहित आहे. इथे एक पार्टिकल आहे, या पार्टिकलचं मास m1. इथं दुसरा पार्टिकल आहे, या पार्टिकलचं मास m2. बरोबर. आता m1 m2 मध्ये अट्रॅक्शन आहे रिपल्शन आहे? बोला. दोन मासेस, टू मासेस ऑलवेज अट्रॅक्ट इच अदर. बरोबर. आता m1 वरती येणारा फोर्स या दोघांना जोडणाऱ्या लाईनच्या अलॉंग आहे ना? का असा आहे? असं आहे का? नाही. बर, m2 वरती ऍक्ट होणारा फोर्स तोही कसा करणार? m2 वरती ऍक्ट होणारा फोर्स तोही या लाईनच्या अलॉंगच आहे ना? येते का तुमच्या लक्षात मला काय म्हणायचं आहे? These forces act along the line joining the two particles. प्रत्येक फोर्स काय along the line joining the two particles असेल असं नाही. आतापर्यंत जे फोर्सेस तुम्ही शिकलाय, मग तो ग्रॅव्हिटीचा फोर्स असेल किंवा फोर्स बिटवीन दी टू चार्जेस असेल, इथे चार्जेस जरी ठेवले Q1 Q2, तो चार्ज वाला फोर्स जो काय आहे, दोन चार्जेस मधला जो काय फोर्स आहे, तो सुद्धा अलॉंग दी लाईन जॉईनिंग दी टू चार्जेस, दोन चार्जेसना जोडणाऱ्या लाईनच्या अलॉंगच ऍक्ट होतो. मे बी अट्रॅक्टिव्ह असेल किंवा रिपल्सिव्ह. पण याच्या पुढे नंतर तुम्ही असे पण फोर्सेस शिकणार आहात, 12वी मध्ये तुम्ही असे पण फोर्सेस शिकणार आहात जे फोर्सेस
लाईन जॉईनिंग दी टू पार्टिकल्सच्या अलॉंग असत नाहीत, मे बी त्या लाईनला परपेंडिक्युलर असतील, मे बी त्या लाईनला काय असतील, परपेंडिक्युलर असतील. येते का लक्षात? सो त्या टाईपच्या फोर्सेसला सेंट्रल फोर्सेस म्हणाल का तुम्ही? नाही. एखाद्या फोर्सला सेंट्रल फोर्स केव्हा म्हणायचं? जर तो फोर्स दोन पार्टिकल्सना जोडणाऱ्या लाईनच्या अलॉंग ऍक्ट होत असेल. समजतंय का? लॉजिक लक्षात आलं? व्हेन टू कॉल अ गिव्हन फोर्स एज सेंट्रल फोर्स. समजतंय? कधी कधी या लाईनला परपेंडिक्युलर सुद्धा फोर्स ऍक्ट होईल. कुठला फोर्स तो आपण नंतर शिकू, कारण आता आम्हाला त्याचा काय रेफरन्सच नाहीये. सो आता आपण त्याच्याविषयी डिस्कस करू शकत नाही, पण आता नक्कीच आम्ही सेंट्रल फोर्स विषयी डिस्कस करू शकतो. ओके, पुढे द्या. दी सेंट्रल फोर्सेस आर कॉन्झर्वेटिव्ह इन नेचर. सेंट्रल फोर्सेस जे असतात हे कसे असतात? कॉन्झर्वेटिव्ह असतात. दी सेंट्रल फोर्सेस आर कॉन्झर्वेटिव्ह इन नेचर. The central forces are conservative in nature. बर, सेंट्रल फोर्सेस कॉन्झर्वेटिव्ह असतात तर असतात. बर, जायचं पुढे. बोल. एकाच लाईनवर आहे ना, तर हाऊ आर थ्री डिफरंट पाथ पॉसिबल? हाऊ? But if the force is central, then how are three different paths possible? हे बघ, तुला सांगतो मी, बस काय सिंपल आहे. तो काय म्हणतोय बघा, फोर्स जर अलॉंग दी लाईन जॉईनिंग दी टू पार्टिकल्स असेल तर तीन डिफरंट पाथ कसे काय पॉसिबल आहे? सिंपल थॉट आहे. पहिल्यांदा तरी हे डोक्यातनं काढून टाका की ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स त्याच डायरेक्शन मध्ये मोशन व्हायला पाहिजे. हे पहिल्यांदा डोक्यातनं बाहेर काढा. ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स त्याच डायरेक्शन मध्ये मोशन झाली पाहिजे, हे पहिल्यांदा डोक्यातून बाहेर काढ. मोशन काय ऑलवेज स्ट्रेट लाईन असते का? नाही. मी हा पार्टिकल इथनं मला इथं आणायचा आहे, मला हा पार्टिकल इथं आणायचा आहे, अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी आणायचा आहे, अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी आणायचा आहे. मी जर त्याला सोडून दिलं तर तो डायरेक्टली असा खाली येईल, बरोबर का? व्हर्टिकली खाली येईल. पण मी त्याला हाताने पकडून इथनं असा 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 फिरवत 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 इथं आणून ठेवला. व्हॉट इज द प्रॉब्लेम? काहीच, बरोबर. मला एक फोर्स लावावा लागला. आता यात त्यांनी मला मी लावलेल्या फोर्सने केलेलं वर्क विचारलंय का? नाही. त्यांनी काय विचारलं? ग्रॅव्हिटीनं केलेलं वर्क विचारलं. मग ग्रॅव्हिटी हा कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे का नाही? आहे. मग त्यानं केलेलं वर्क पाथ डिपेंडंट असेल की पाथ इंडिपेंडंट असेल? पाथ इंडिपेंडंट. ग्रॅव्हिटीने केलेलं वर्क काय असेल? पाथ इंडिपेंडंट. मे बी मी लावलेला जो काय फोर्स आहे ज्याच्यामुळे याला या फॉर्मची या पाथ मध्ये त्याला मी मूव्ह केलं, मी लावलेला फोर्स मे बी नॉन कॉन्झर्वेटिव्ह असेल. समजतंय का? ग्रॅव्हिटी हा कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे का नाही? आहे. मग त्यानं केलेलं वर्क पाथ डिपेंडंट असेल की पाथ इंडिपेंडंट? पाथ इंडिपेंडंट. समजतंय का? सो याच्यावरती जी काही ग्रॅव्हिटी ऍक्ट होती ती कुणामुळे ऍक्ट होती? अर्थमुळे. तो फोर्स ऑलवेज कसा होता? व्हर्टिकली डाऊनवर्ड. आणि एक पार्टिकल मी इथनं उचलून इथं आणला, बरोबर. याचा अर्थ असा नाहीये की ग्रॅव्हिटी व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे तर प्रत्येक पार्टिकल व्हर्टिकली डाऊनच मूव्ह व्हायला पाहिजे. असं आहे का? असं आहे का? नाही. समजतंय का? मग आता माझ्या हातात जो काय बॉलपेन आहे तो मी असा वरती मूव्ह केला, खाली मूव्ह केला, लेफ्टला मूव्ह केला, तिरका मूव्ह केला. अगेन्स्ट ग्रॅव्हिटी मी वर्क करतोय की नाही? करतोय. ग्रॅव्हिटीनं केलेलं वर्क ह्यातल्या कुठल्याही पाथवरती डिपेंडंट आहे का? नाही. पण मे बी मी जो फोर्स अप्लाय करतोय, समजतंय का, तो फोर्स मे बी काय असेल? नॉन कॉन्झर्वेटिव्ह असेल किंवा तोही कॉन्झर्वेटिव्ह असेल. अल्टिमेट क्रायटेरिया काय आहे? एखादा फोर्स कॉन्झर्वेटिव्ह म्हणायचा की नाही म्हणायचा, याचा अल्टिमेट क्रायटेरिया काय आहे? त्या फोर्सनं केलेलं वर्क हे पाथ डिपेंडंट आहे की पाथ इंडिपेंडंट आहे? पाथ डिपेंडंट आहे की पाथ इंडिपेंडंट आहे, एवढंच आहे. आलं लक्षात? आणि हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका की ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स आहे त्याच डायरेक्शन मध्ये मोशन असली पाहिजे, असं असतंय. इज इट ऑलवेज ट्रू? इज इट ऑलवेज ट्रू? नो. ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स आहे त्याच डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी पाहिजे, असं कोण सांगितलं? असं काय नाहीये. ब्रेक दाबल्यावर काय होतंय? मोशन चाललंय फॉरवर्ड आणि फोर्स आहे बॅकवर्ड, होतंय की नाही? होतंय. समजतंय का? सर्क्युलर मोशन चालू आहे, सर्क्युलर मोशन चालू आहे. सर्क्युलर मोशन जर चालू असेल, ऑब्जेक्ट फिरायला गोल आणि टेन्शन इन द स्ट्रिंग आहे टुवर्ड द सेंटर, चालला इकडं म्हणजे वेलॉसिटी इकडं. वेलॉसिटी पाथला ऑलवेज कशी असते? टेंजंट.
वेलॉसिटी अलॉंग द टँजंट, टेन्शन आहे टुवर्ड्स द रेडियस किंवा टुवर्ड्स द सेंटर. बघा की फोर्स कुठे आहे आणि मोशन कशी. फोर्स आणि वेलॉसिटी ऑलवेज सेम डायरेक्शन मध्ये असतात का? नाही. हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. त्याच्यावरनं तो म्हणतोय की सर 3 वेगवेगळे पाथ कसे काय पॉसिबल असतात? असं काही नाहीये. समजलं आम्हाला? जायचं पुढं. चलो. हा, क्वेश्चन लिहा. एफ बार इज इक्वल टू, स्टेटमेंट लिख बसू नका. एफ बार इज इक्वल टू मायनस एक्स आय प्लस वाय झे. कॉन्झर्वेटिव्ह आहे, नॉन कॉन्झर्वेटिव्ह आहे, बघू आपण. एफ बार इज इक्वल टू मायनस एक्स आय प्लस वाय झे. एक फोर्स दिलाय. सांगा व्हेरिएबल फोर्स आहे की कॉन्स्टंट? क्वेश्चन लिख बसू नका सगळा, नुसतं क्यू म्हणा आणि खाली लिहा व्हॉट इज गिवन मध्ये. एफ बार इज इक्वल टू मायनस एक्स आय प्लस वाय झे. फोर्स दिला. खाली लिहा फाइंड वर्क डन. फाइंड वर्क डन. फाइंड वर्क डन फ्रॉम ए टू बी म्हणा. ए चे कोऑर्डिनेट्स लिहा, बी चे कोऑर्डिनेट्स लिहा. फाइंड वर्क डन फ्रॉम ए टू बी. एका ऑब्जेक्टला ए पासून बी पर्यंत न्यायचं आहे. त्याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स कसा आहे? फोर्स पाथ डिपेंडंट आहे. मी वर्क डन पाथ डिपेंडंट आहे असं म्हटलंय का? मी वर्क डन पाथ डिपेंडंट आहे असं म्हटलंय का? नाही. फोर्स पाथ डिपेंडंट आहे. बघा, फोर्स हा डिफरंट व्हॅल्यूज ऑफ एक्स आणि वाय ला डिफरंट असणार, बरोबर का? सो हा फोर्स व्हेरिएबल फोर्स आहे की कॉन्स्टंट? अरे बोला मोठ्यानी. व्हेरिएबल. मग व्हेरिएबल फोर्स न केलेलं वर्क डन एफ एस कॉस थिटा की इंटिग्रेशन एफ बार डॉट डीएस बार. इंटिग्रेशन एफ बार डॉट डीएस बार. बरोबर. करायला चालू करूयात. करा. इंटिग्रेशन एफ बार डॉट डीएस बार लिहू का डीआर बार लिहू? 3 डायमेन्शन करूयात. एफ बार डॉट कुठं माहिती तुम्हाला स्ट्रेट लाईनच्या अलॉंग मूव्ह झालाय का? फोर्सच ऑलरेडी 2 डायमेन्शनल दिलाय, एक्स आणि वाय दोन्ही कोऑर्डिनेट्स आहेत. मग काय करूयात? एफ बार डॉट डीआर बार. बर, एफ बार दिलाय का तुम्हाला? दिलाय. काय दिलाय एफ बार? मायनस एक्स आय प्लस वाय झे. हा झाला पहिला वेक्टर एफ बार डॉट डीआर बारला लिहायला शिकवलं होतं, आठवते का? बघूया. 3-4 लेक्चर पूर्वी शिकवलं होतं किंवा 2-3 लेक्चर पूर्वी शिकवलं असेल. डीआर बारला कसं लिहायला सांगितलं होतं? डीआर बार छोटीशी डिस्प्लेसमेंट इन 3 डायमेन्शन. डीआर बार छोटीशी डिस्प्लेसमेंट 3 डायमेन्शन मधली छोटीशी डिस्प्लेसमेंट dx इंटू आय प्लस dy इंटू जे प्लस dz इंटू के. आठवलं का? लिहा. 3 डायमेन्शन मधली छोटीशी डिस्प्लेसमेंट कशी लिहिता येईल? एक्स मध्ये किती झाली? dx. वाय मध्ये किती झाली? dy. झेड मध्ये किती झाली? dz. असं करता येईल, बरोबर. त्या दोघांचा डॉट प्रोडक्ट घेऊन दाखवा मला. काय येणार आन्सर? लिमिट्स टाका की. लिमिट्स काय? ए चे कोऑर्डिनेट्स अपर लिमिट, बी चे कोऑर्डिनेट्स. बर, काय येणार बोला? डॉट प्रोडक्ट आयच्या कोएफिशियंटची मल्टिप्लिकेशन काय येणार? एक ब्रॅकेट टाका मोठा. मायनस एक्स इंटू डीएक्स प्लस वायच्या कोऑर्डिनेटची मल्टिप्लिकेशन. वायच्या कोएफिशियंट नाही, वायच्या नाही, जे च्या कोएफिशियंटची मल्टिप्लिकेशन. जे चे कोएफिशियंट कोण कोण आहेत? वाय डी वाय. के चे कोण कोण आहेत? 0 डीझेड. लिहायची काही गरज नाही आहे. मग 0 डीझेड. कोऑर्डिनेट्स 1,0 आणि फायनल कोऑर्डिनेट्स 0,1. बरं, याच्या पुढे काय करायला सांगितलंय? इंटिग्रेशन सेपरेट करायला सांगितलंय. इंटिग्रेशन सेपरेट करूयात. काय होते बघा? इंटिग्रेशन सेपरेट केलं की किती येते? मायनस एक्स डीएक्स प्लस इंटिग्रेशन वाय डी वाय. एक्सचे लिमिट काय आहेत बघा? एक्सचे लिमिट काय आहेत? ते डीएक्स आहे. आता एक्सचे लिमिट पाहिजे तिथं. 1 2 काय? 1 1 0 का 0 1? अरे लोअर लिमिट काय? 1. अपर लिमिट 0. वाय ची लिमिट्स बघा 0 1.
एक्स डीएक्स ते मायनस इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या, मायनस इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. एक्स डीएक्स चे इंटिग्रेशन किती येणार, मायनस इंटिग्रेशनच्या बाहेर एक्स डीएक्स चे इंटिग्रेशन किती, एक्स स्क्वेअर अपॉन 2 ब्रॅकेट टाका, स्क्वेअर ब्रॅकेट टाका, लिमिट्स टाका 1 आणि 0 प्लस वाय डीवाय चे इंटिग्रेशन वाय स्क्वेअर अपॉन 2. ते आन्सर किती येते बघा आणि मला सांगा. फायनल आन्सर प्लस आलं प्लस, मायनस आलं मायनस, जे इथे न्यूमेरिकल टाइप क्वेश्चन आला होता. एक्झाम मध्ये पडलेला आहे, ओरली करू शकताय. You can do that orally, upper limit, lower limit, or you just do it on your own and tell me the answer. मी लिहितोस का नाहीस, दाखव. का लिहित नाहीस? सगळं पाठ करून लिहित होतोस काय? याच्या आधीच लिहिलंस का नाहीस? दाखव इकडे वही. नुसतं बसलायस, काही लिहित नाहीयेस, असं का? लिही, एक्झाम्पल पण लिही. जेवढं सगळं समोर आहे ते सगळं लिहायचंय बघ. पुढं चला, किती आला आन्सर? 1 जूल. ओके, युनिट दिलं नसेल, नाही तर सांगितलंय ऑल क्वांटिटीज आर इन एसआय युनिट. सो फायनल युनिट काय येणार, जूल. करता येईल ना तुम्हाला? अप्पर लिमिट लोअर लिमिट बऱ्याच वेळा केलंय आपण. पुढे लिहा क्वेश्चन. एफ बार इज इक्वल टू, आता मुद्दाम आय चा कोएफिशियंट वाय दिलाय आणि जे चा कोएफिशियंट मुद्दाम एक्स दिलाय. हे एक टिपिकल क्वेश्चन आहे, हा एक टिपिकल क्वेश्चन आहे. याला सॉल्व्ह करायची एक मेथड आहे, लिहून घ्या. एफ बार इज इक्वल टू वाय आय प्लस एक्स जे. एफ बार इज इक्वल टू वाय इंटू आय प्लस एक्स इंटू जे. पुढे लिहा, फाइंड वर्क डन इन मूविंग द पार्टिकल फ्रॉम, फाइंड वर्क डन इन मूविंग द पार्टिकल. पार्टिकल वरती ऍक्ट होणारा फोर्स दिलाय, पार्टिकल वरती ऍक्ट होणारा फोर्स दिलाय वाय आय प्लस एक्स जे. फाइंड द वर्क डन इन मूविंग द पार्टिकल फ्रॉम, इनिशियल पोझिशन दिली आहे, फायनल पोझिशन दिली. हे सगळे इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन वरती डिपेंडेंट असणारे वर्क डन्स येत आहेत. सो हे सगळे वर्क डन बाय काय आहेत, कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस आहेत. पार्ट डिपेंडेंट येते का इथं? काय इथं फक्त इनिशियल एक्स कोऑर्डिनेट आणि फायनल एक्स कोऑर्डिनेट मॅटर करतोय, समजतंय का? इथं सुद्धा इनिशियल वाय कोऑर्डिनेट आणि फायनल वाय कोऑर्डिनेट मॅटर करतोय, येते का लक्षात? त्यामुळे हे सगळे कसे आहेत, कॉन्झर्वेटिव्ह फोर्सने केलेले वर्क डन आहेत असं आपण म्हणू शकतोय. ओके, पण जेव्हा याच्यामध्येच एखादा पाथ वगैरे इन्क्लूड केला जाईल तेव्हा ते कॉन्झर्वेटिव्ह राहणार नाही. नंतर आपण पाथ वाले वर्क पण चेक करूया. काय कराल? सोल्युशन असं असेल का बघा, हिंट तर इथे लिहून ठेवली आहे. काय लिहून ठेवली आहे? एक्स इंटू डीवाय प्लस वाय इंटू डीएक्स. बघा, एक्स इंटू डीवाय प्लस वाय इंटू डीएक्स म्हणजे डीएक्स वाय. डीएक्स वाय म्हणजे काय? तर स्मॉल चेंज, डी म्हणजे काय? स्मॉल चेंज इन एक्स वाय. स्मॉल चेंज इन एक्स वाय कसा लिहिता येतो? एक्स इंटू चेंज इन वाय प्लस वाय इंटू चेंज इन एक्स. बघा मी काय सांगतोय, डी स्मॉल चेंज इन द मल्टिप्लिकेशन एक्स अँड वाय. एक्स आणि वाय च्या मल्टिप्लिकेशनला एक्स वाय म्हणणार आहोत. त्याच्यामधला स्मॉल चेंज, त्याच्यामधला स्मॉल चेंज फर्स्ट इंटू दुसऱ्यातला स्मॉल चेंज प्लस सेकंड इंटू पहिल्यातला स्मॉल चेंज. समजतंय का? डेरिव्हेटिव्हचा रूल आठवतोय का तुम्हाला? फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. आठवतंय का? आठवतंय का? मग समजा मी जर असं केलं तर, बघा तुम्हाला हे पटवून देण्यासाठी हे कुठनं आलं तर असं मी करू शकतोय. बघा, डी बाय डी टी ऑफ, मला एक डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू सम व्हेरिएबल, लेट्स से टी.
डी बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू वाय. मी काय करणार, हा फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, बरोबर, प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, बरोबर. हे सगळे डीटी 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 कॅन्सल केले. आले का बघा. डी एक्स वाय इज इक्वल टू काय आलं, एक्स इंटू डी वाय प्लस वाय इंटू डी एक्स. सगळे डीटी 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 काय करू शकतोय मी, कॅन्सल करू शकतो. म्हणजे काय, इन शॉर्ट या फॉर्मॅटला डायरेक्टली कसं रिप्लेस करता येतंय, एक्स इंटू डी वाय प्लस वाय इंटू डी एक्स, याला डायरेक्टली कसं रिप्लेस करता येतंय, डी एक्स वाय. एक्स वाय ला आता तुम्ही एक सिंगल टर्म असं अज्युम करू शकता. मग अशा टाईपचं इंटिग्रेशन आता किंवा अशा टाईपचं वर्क कसं कॅल्क्युलेट करायचं थोडंसं समजून घ्या. पहिल्यांदा बघा, फोर्स कॉन्स्टंट आहे की व्हेरिएबल आहे, बोला. फोर्स कॉन्स्टंट आहे की व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल. व्हेरिएबल फोर्सनं केलेलं वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ बार डॉट डी आर बार. एफ बार तर सर त्यांनी आम्हाला दिलाय, एफ बार काय दिलाय, वाय इंटू आय प्लस एक्स इंटू झे, बरोबर. डी आर बारला काय लिहायचं ठरलंय आमचं, डी एक्स आय प्लस डी वाय झे प्लस डी झेड इंटू के, बरोबर, डी झेड इंटू के. बर, दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट कसा असतो, आय च्या कोएफिशियंटची मल्टिप्लिकेशन प्लस जे च्या कोएफिशियंटची मल्टिप्लिकेशन प्लस के च्या कोएफिशियंटची मल्टिप्लिकेशन. सो इंटिग्रेशन ऑफ आय च्या कोएफिशियंटची मल्टिप्लिकेशन काय येणार, वाय इंटू डी एक्स प्लस जे च्या कोएफिशियंटची मल्टिप्लिकेशन काय येणार, एक्स इंटू डी वाय, बरोबर. सो हा झाला परफेक्ट डिफरन्शियल इक्वेशन किंवा परफेक्ट डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म असं त्याला म्हणतात. का म्हणतात ते मी तुम्हाला सांगितलं, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट असं केलं, डीटी डीटी सगळे कॅन्सल केले, तर तुम्हाला हा फॉर्म इमॅजिन करता येईल. याची डायरेक्ट रिप्लेसमेंट काय सांगता येईल, इथे लिमिट्स काय आहेत, एक्स आणि वाय चे लिमिट्स काय, इथं 2,3 आणि इथं किती 5,6. बर, त्याची डायरेक्ट रिप्लेसमेंट काय आहे, डी ऑफ एक्स इंटू वाय, डी ऑफ एक्स इंटू वाय. बर, डीएक्स चं इंटिग्रेशन काय आलं असतं, एक्स. डीवाय चं इंटिग्रेशन काय आलं असतं, वाय. डीझेड चं इंटिग्रेशन काय आलं असतं, झेड. डीएम चं इंटिग्रेशन काय आलं असतं, एम. डीपी चं इंटिग्रेशन काय आलं असतं, पी. मग समजा ना की हा मनातल्या मनात समजा ना की एक्स इंटू वाय म्हणजे पी आहे, एक्स इंटू वाय म्हणजे काय आहे, पी आहे. मग डीपी चं इंटिग्रेशन काय आलं असतं, पी. मग डी एक्स वाय चं इंटिग्रेशन काय येणार, एक्स वाय. एक्स इंटू वाय ही मल्टिप्लिकेशन. लिमिट्स काय येतील, या मल्टिप्लिकेशनचं लोअर लिमिट म्हणजे इनिशियल एक्स आणि वाय ची मल्टिप्लिकेशन. इनिशियल एक्स हाय, इनिशियल वाय हाय. इनिशियल एक्स वाय म्हणजे कोण, 2,3. समजतंय का, इनिशियल एक्स वाय म्हणजे कोण, 2,3. टाइप ऑफ क्वेश्चन बघून घ्या, वेगळा आहे काहीतरी. इनिशियल एक्स वाय कोण कोण आहेत, 2 आणि 3. मग इनिशियल एक्स इंटू इनिशियल वाय, समजतंय का. तसं फायनल एक्स आणि फायनल वाय यांची मल्टिप्लिकेशन काय, 5 इंटू 6. समजतंय का, समजतंय नाही. मग इथे लिमिट टाकू शकता किंवा जर तुम्हाला ऍज युजल सगळं ठेवायचं असेल, अप्पर लिमिट लोअर लिमिट नेहमीप्रमाणे कॅल्क्युलेट करायचं असेल तसंही चालेल. फक्त समजून घ्या, कुठल्याही फॉर्मनी समजून घेतलं तरी चालेल. इनिशियल एक्स आणि वाय, फायनल एक्स आणि वाय, अप्पर लिमिट टाका. अप्पर लिमिट टाकताना फायनल एक्स वाय टाका, एक्स फायनल एक्स फायनल वाय म्हणजे काय ना 5 इंटू 6, बरोबर. मायनस लोअर लिमिट टाकताना काय कराल, इनिशियल एक्स आणि इनिशियल वाय, इनिशियल एक्स 2 इनिशियल वाय 3. किती येते आन्सर जरा मला पटकन सांगा, 24. So that's it. In this way you are expected to solve this question. लक्षात, dxy विषय लक्षात आला. dxy म्हणजे कोण, x इंटू dy प्लस y इंटू dx. x dy प्लस y dx याला डायरेक्टली कसं रिप्लेस करता येते, किंवा y dx प्लस x dy याला डायरेक्टली कसं रिप्लेस करता येते, dxy. मग dxy चे इंटिग्रेशन काढणं सोपं होतं. समजतंय, लक्षात येतपर्यंत सगळ्यांना. ऑनलाइन पीपल अप टू दिस रिप्लाय मी स्मॉल सी, क्लियर.
ओके, नेक्स्ट heading here non-conservative force. Heading here non-conservative force. Heading here non-conservative force. Non-conservative force. Yeah, a force is said to be non-conservative. A force is said to be non-conservative, but non-conservative, so non-conservative. A force is said to be non-conservative if the work done by, or against the force, force न केलेलं वर्क किंवा फोर्सच्या अगेन्स्ट केलेलं वर्क, if the work done by or against the force depends on initial and final positions. नाही चुकलं, काय झालं पाहिजे होतं, डिपेंड्स ऑन path between initial and final positions. थोडं आणि परत लिहा, तर पेनातली शय वाया गेली बघा, है ना. मी परत सांगतो, लक्ष द्या. A force is said to be non-conservative if the work done by or against the force depends on the path between initial and final positions. Initial आणि final position याच्या दरम्यान जो काय पाथ आहे, त्या पाथ वरती हे वर्क डिपेंडेंट आहे. सो अशा टाइपचे फोर्सेस जे काय आहेत, ज्यांच्या अगेन्स्ट केलेलं वर्क किंवा ज्यांनी केलेलं वर्क, हे कसं आहे, पाथ डिपेंडंट आहे. हे कसं आहे, पाथ डिपेंडंट आहे. एक्झाम्पल्स लिहून घ्या, तोपर्यंत मी डायग्राम करतो. पहिला पाथ, दुसरा पाथ, तिसरा पाथ. आता काय गंमत आहे बघा इथं, स्टार्ट पॉइंट, एंड पॉइंट. एक्झाम्पल आहे पहिलं फ्रिक्शन, दुसरा एक्झाम्पल आहे एअर रेजिस्टन्स, तिसरा आहे विस्कस फोर्स, VISCOUS, विस्कस फोर्स. फ्रिक्शनचं स्पेलिंग घेतलंय तुम्हाला, एअर रेजिस्टन्स येते, विस्कस फोर्स VISCOUS, विस्कस फोर्स. विस्कस फोर्स आपण नंतर शिकणार आहोत. सर विस्कस फोर्सचा विचार करत होतो, जे तुम्ही नंतर शिकवणार आहात त्याचा मी विचार करतो. बर, विस्कस फोर्स म्हणजे काय, तर एखाद्या लिक्विडनं केलेलं ऑपोजिशन म्हणजे काय, लिक्विडनं किंवा फ्लुइडनं केलेलं ऑपोजिशन म्हणजे विस्कस फोर्स. पाण्यामध्ये चालणं सोपं आहे की पळणं, विच वन इज इझी, वॉकिंग और रनिंग इन द वॉटर. Swimming is the wrong answer. Walking is easy, running? Which one is easy? Walking is easy. Why? Because if you start running in the water, you have to experience or you have to sustain more opposition by the water, or you have to experience or you will experience more opposition by the water. जितक्या जोरात पाण्यामध्ये तुम्ही जाल तितकं जास्त पाणी तुम्हाला काय करेल, अपोज करेल. सो दॅट काइंड ऑफ फोर्सेस आर कॉल्ड ॲज विस्कस फोर्सेस. दॅट काइंड ऑफ फोर्सेस आर कॉल्ड ॲज विस्कस फोर्सेस. सो आता आपण काय करूयात, समजा स्विमिंगचा विचार करूयात, कसंही चालेल. लेट्स से दिस इज द वॉटर, निळा रंग पण आहे बघा.
सो लेट्स से दिस इज द वॉटर अँड रेस वगैरे काय नाहीये, तुमची काही रेस आम्ही लावलेली नाहीये. पॉईंट ए पासून पॉईंट बी ला कोण पहिला जात आहे डझंट मॅटर. ओके, कोण पहिला जाते डझंट मॅटर. पण आता नीट समजून घ्या. वी नो वर्क अँड एनर्जी आर इंटरकन्व्हर्टिबल. वर्क अँड एनर्जी आर इंटरकन्व्हर्टिबल. सो तुम्हाला आम्ही पहिल्यांदा जेवायला दिलं म्हणजे आम्ही तुम्हाला एनर्जी दिली, बरोबर. अँड नाव वी आस्क यू टू गो फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी. ओके, टू गो फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी. सो तीन पॉसिबल वेज आहेत, तीनच पॉसिबल वेज आहेत. देर कॅन बी थाउजंड्स ऑफ वेज, पण आता आम्ही तुम्हाला 3 वेज दिले. पहिला, दुसरा आणि तिसरा, बरोबर. आता तुम्हाला ज्या फोर्सच्या अगेन्स्ट वर्क करावं लागेल तो असेल विस्कस फोर्स बाय द वॉटर, बरोबर का. तो काय असेल, विस्कस फोर्स बाय द वॉटर. त्यात तुम्हाला आम्ही असंही सांगितलं की तुम्ही एका कॉन्स्टंट स्पीडनच स्विम करायचं, बरोबर. मग तुम्ही कॉन्स्टंट स्पीडनं स्विम करायला चालू केलं, बरोबर. म्हणजे आता आम्ही काय केलं, कॉन्स्टंट स्पीडनं आम्ही स्विमिंग करायला सुरुवात केली तर आम्हाला एक कॉन्स्टंट अपोजिशन येईल. मग कुठल्याही पाथ न जा तुम्ही, पाथ 1 न जा, नाहीतर 2 न जा, नाहीतर 3 न जा, आम्हाला एक कॉन्स्टंट अपोजिशन आहे, बरोबर. पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन आम्ही तुम्हाला असाही दिला, तुम्हाला ज्या स्पीडनं स्विम करायचं त्या स्पीडनं स्विम करा, पण पॉइंट बी ला पोहोचा. तुमच्या असं लक्षात येईल, जितका लांबचा पाथ तुम्ही घ्या, जितकी पाथ लेंथ जास्त असणारा पाथ तुम्ही घ्या, तितकी एनर्जी तुमची पॉइंट बी ला पोहोचल्यानंतर कमी झालेली असेल. समजतंय का. एनर्जी लॉस जास्त केव्हा असणार, जर मोठा पाथ घेतला तर. समजतंय का. कारण तुम्हाला विस्कस फोर्सच्या अगेन्स्ट वर्क करत अल्टिमेटली पॉइंट बी ला पोहोचायचं आहे. समजतंय का. हा, असंच एक्झाम्पल घेऊया. हे आपलं घर आणि ही आपली शाळा. शाळेत आम्हाला यायचं, मोटरसायकल दिली, पेट्रोल पण घालून दिलंय, बरोबर. सो काय केलं पाहिजे, 3 पॉसिबल रस्ते आहेत. हा एक रस्ता आहे, हा एक दुसरा रस्ता आहे, हा एक तिसरा रस्ता आहे. पाथ 2 आणि 3 तर जराशे लांबचे पाथ दिसत आहेत. जवळच्या पाथनं काय येतो, टाइमचं काही बंधन नाही, लवकर पोहोचायचंय शाळेत असलं काही नाही. 1 तास लेट पोहोचला तरी चालतं. समजा आम्ही असं तुम्हाला अलाव केलं, 1 तास लेट पोहोचा, बरोबर, काही अडचण नाही. मग कुठल्या पाथनं तुम्ही याल, सर आम्ही तर पाथ 3, 4, 5, 6 असा कुठला पाथ मिळतो का बघणार. जितका लांबचा पाथ असेल तितक्या लांबच्या पाथनं जाणार. पण एक गंमत होणार, गाडीचं पेट्रोल मध्ये संपणार. का सांगतो मी तुम्हाला, आता तुमच्या हे नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स जे काय आहे हे कम्प्लिटली डोक्यात जाईल. हा काय विषय तुमच्या लक्षात येईल. आता मोटरसायकलचं जे काय पेट्रोल खर्च होतंय ते का खर्च होतंय, तर त्या पेट्रोल पासून आम्हाला एनर्जी मिळते. त्या एनर्जीचा यूज करून फ्रिक्शनच्या अगेन्स्ट वर्क केलं जात आहे. त्या एनर्जीचा यूज करून काय केलं जात आहे, मला फ्रिक्शनच्या अगेन्स्ट वर्क केलं जात आहे, बरोबर. याचा अर्थ असा आहे की फ्रिक्शन हा एक नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असेल तर प्रत्येक पाथला डिफरंट अमाऊंट ऑफ फ्युएल कन्झ्युम होणार. आणि फ्रिक्शन जर कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असेल तर कुठल्याही पाथला सेमच फ्युएल कन्झ्युम होणार, सेमच एनर्जी जाणार, सेमच अमाऊंट ऑफ वर्क डन अगेन्स्ट फ्रिक्शन होणार. समजतंय का. मग सांगा मला, प्रत्येक पाथनं गेल्यानंतर सेम अमाऊंट ऑफ फ्युएल कन्झ्युम होतंय का. व्हॉट इज द रियालिटी एक्सपिरियन्स. द रियालिटी दॅट वी हॅव एक्सपिरियन्स इज फॉर डिफरंट पाथ्स वी कंझ्युम or the motorcycle consumes different amount of fuel, बरोबर का. म्हणजे it means the motorcycle has to produce different amount of energy from the fuel. मग ही जी काही एनर्जी आहे ती फ्रिक्शनच्या अगेन्स्ट वर्क करायसाठी वापरली जाईल. समजतंय का. म्हणजे फ्रिक्शन हा कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे की नॉन कॉन्झर्वेटिव्ह. नॉन कॉन्झर्वेटिव्ह, कारण त्याच्या अगेन्स्ट केलेलं वर्क किंवा फ्रिक्शन न केलेलं वर्क हे पाथ डिपेंडंट आलं की पाथ इंडिपेंडंट. पाथ डिपेंडंट आलं. स्विमिंगचं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकताय किंवा मोटरसायकलचं एक्झाम्पल घेऊ शकताय, बरोबर. आता एक गंमत,
समजा कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असेल, कुठला फोर्स आहे? कॉन्झर्वेटिव्ह फोर्स या पॉइंटला चालू झाला आणि परत इथं झाला, म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटी असेल किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असेल, स्टार्ट पॉइंट एंड पॉइंट सेम असेल, तर कॉन्झर्वेटिव्ह फोर्सनं केलेलं वर्क किती आहे? त्याला म्हणतात वर्क डन इन राऊंड ट्रिप. काय म्हणतात? वर्क डन इन राऊंड ट्रिप. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, स्टार्ट पॉइंट एंड पॉइंट सेम. कॉन्झर्वेटिव्ह फोर्सनं केलेलं वर्क डन कशावरती डिपेंडंट आहे? पाथ वरती का इनिशियल आणि फायनल पोझिशन्स वरती? इनिशियल आणि फायनल पोझिशन्स वरती. अरे पण इनिशियल आणि फायनल पोझिशन जर सेम असेल तर कॉन्झर्वेटिव्ह फोर्सनं केलेलं वर्क डन काय? 0. म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह फोर्सनं किंवा कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट केलेलं वर्क हे रिकव्हरेबल आहे. म्हणजे काय? समजा इथनं इथपर्यंत जाताना फोर्सच्या अगेन्स्ट वर्क तुम्हाला करावं लागलं, तुमची एनर्जी गेली, मग इथनं इथं परत येताना ती एनर्जी तुम्हाला परत मिळेल. लक्षात घ्या, कारण वर्क डन अगेन्स्ट द कॉन्झर्वेटिव्ह फोर्स काय आहे? 0. म्हणजे हे जे काय वर्क तुम्ही कराल अगेन्स्ट द फोर्स ते तुम्हाला परत मिळू शकतं. केव्हा? जर तुम्ही स्टार्ट पॉइंटला परत आलात तर. सो वर्क डन अगेन्स्ट द कॉन्झर्वेटिव्ह फोर्स इज कम्प्लिटली रिकव्हरेबल, असं एक स्टेटमेंट असतं. नंतर ते स्टेटमेंट पण बघू आपण. बरोबर? पण समजा तुम्ही मोटरसायकल घेऊन घरातून निघाला, शाळेमध्ये गेला आणि शाळेतनं परत घरी गेला, पेट्रोल परत तयार होतं गाडीमध्ये? नाही. सो दॅट एनर्जी वन्स लॉस इट विल नॉट बी रिकवर्ड. समजतंय का? सो नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट जर वर्क केलं, फॉर एक्झाम्पल फ्रिक्शन, घरातून शाळेपर्यंत येताना पेट्रोल संपलं, शाळेतून घरी जाताना पेट्रोल परत संपलं. बरोबर? पेट्रोल परत तयार झालं का रिटर्न जर्नीला? नाही. म्हणजे काय की नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स जर असेल तर राऊंड ट्रिप वर्क डन 0 की नॉन 0? नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स नॉन 0. आणि कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असेल तर राऊंड ट्रिपचं वर्क डन 0. म्हणजे ते कम्प्लिटली रिकव्हरेबल आहे. आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह असेल तर राऊंड ट्रिपचं वर्क डन नॉन 0. सो इट इज नॉन रिकव्हरेबल. एकदा गेलं की गेलं, मिळत नाही ते. समजतंय का? हा, फ्रिक्शनच्या अगेन्स्ट वर्क करून बघा. जर तुम्ही एकमेकांना तुमचे हात घासले, बरोबर, डावा हात पुढे नेत आहे, उजवा हात मागे नेत आहे, तेव्हा एनर्जी वेस्ट झाली, हीट म्हणून बाहेर पडली. उलट केलं की एनर्जी परत मिळाली का? परत हात गार पडला का? नाही. समजतंय का? सो दॅट इज द फ्रिक्शन. कायनेटिक फ्रिक्शन. द फ्रिक्शन इज नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. वन्स यू डू द वर्क अगेन्स्ट दॅट इट विल नॉट बी रिकवर्ड. समजतंय का? पाच उलटा करून वर्क रिव्हर्स कराल असलं काय होणार नाही. दॅट इज पॉसिबल विथ विच काइंड ऑफ फोर्सेस? कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस. ते मात्र पॉसिबल आहे. समजतंय का? समजतंय का? बर, आता या टाइपचा क्वेश्चन चेक करा. इथं पाथ डिपेंडंट फोर्स आहे. फोर्स कसा आहे? पाथ डिपेंडंट. आणि वर्क डन सुद्धा आता पाथ डिपेंडंट येणार आहे. सो लिहा क्वेश्चन. कॅल्क्युलेट वर्क डन बाय एफ बार इक्वल टू वाय इंटू आय कॅप. इनिशियल पोझिशन दिली आहे 0,0, फायनल पोझिशन दिली आहे 1,1. फाइंड WD by F bar equal to Y into I cap. Initial position 0,0, final position 1,1 in the following conditions. दोन कंडिशन्स दिले. एका पॉइंट कडून दुसऱ्या पॉइंट कडे जायचं आहे. पहिला पॉइंट आहे 0,0, दुसरा पॉइंट आहे 1,1. पहिला पाथ आहे y इक्वल टू x, म्हणजे स्ट्रेट लाईन पाथ. हा पाथ आहे y इक्वल टू x. आणि हा पाथ आहे y इक्वल टू x स्क्वेअर. लेट्स से दोन पाथ दिलेत आम्ही तुम्हाला. आता आन्सर्स W1 आणि W2 चे जर सेम आले तर फोर्स कसा आहे म्हणायचं? कॉन्झर्वेटिव्ह. आणि W1 आणि W2 डिफरंट आले तर
नॉन कॉन्झर्वेटिव्ह होऊन जाईल व्हेरीफाय. बरोबर. बारीक 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 व्हरायटी आहे बघा, त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. कोर्स कॉन्स्टंट आहे की व्हेरिएबल आहे बोला? व्हेरिएबल. सो पहिल्यांदा बघूयात केस नंबर 1. काय दिलंय? 5चं इक्वेशन काय दिलंय? 5चं इक्वेशन दिलंय y इक्वल टू एक्स. कर्वचं इक्वेशन किंवा 5चं इक्वेशन काय दिलंय? y इक्वल टू एक्स. या 5च्या अलॉंग किती वर्क झालं? कसं काढणार बघा? सर वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ बार डॉट डी आर बार म्हणूया, 3 डायमेन्शनल करूयात. बरोबर. एफ बार किती दिलाय? y इंटू आय. बरोबर. y इंटू आय डॉट डी आर बारला काय लिहिणार आपण? dx आय dy जे प्लस dz के. पण dy जे आणि dz के लिहित बसायची गरज वाटते का? इथे मला सांगा की जे आणि के चे कोएफिशिएंट आहेत का इथं? नाही. मग इथले जे आणि के चे कोएफिशिएंट लागतील का? लागणार नाही. ओके. तरी जर तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून ठेवा, नंतर नाही लक्षात आलं असं नको आहे. आयच्या कोएफिशिएंटची मल्टिप्लिकेशन प्लस जेच्या प्लस केच्या. आयच्या कोएफिशिएंटची मल्टिप्लिकेशन काय येणार? y dx. जेचे नाही आहे इथं, नाही आहे जेचा कोएफिशिएंट, केचा पण नाही आहे. पुढच्या आन्सर लिहायची गरज नाही. इथं जर लिहून ठेवलंय आम्ही dx, इथं काय लिहून ठेवलंय? dx म्हणजे इथं व्हेरिएबल पाहिजे होता x, इथं आहे y. चालणार नाही. मग याला रिप्लेस करावं लागेल. या y ला रिप्लेस करावं लागेल. पहिल्या केसमध्ये y ला कसं रिप्लेस करता येतंय? x न रिप्लेस करता येतंय. सो देअरफॉर हे इंटिग्रेशन मॉडिफाय होणार. y ला तुम्ही डायरेक्टली x न रिप्लेस करणार आणि x dx हे इंटिग्रेशन बनवून तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. लिमिट्स काय आहेत बघा? आता इथे dx दिले तर x चे लिमिट्स द्यावे लागतील. x चे लिमिट्स काय? 0 to 1. x चे लिमिट्स आहेत 0 to 1. x dx चे इंटिग्रेशन आलं x²/2. अप्पर लिमिट लोअर लिमिट ते सगळं इव्हॅल्युएट केल्यानंतर काय? 1/2 येते सगळ्यांना. पहिलं वर्णन तर आमच्या लक्षात आलं. अलॉंग दी फर्स्ट पाथ चेक करा. समजलंय सगळ्यांना? समजलंय? सो y इक्वल टू एक्स या पाथच्या अलॉंग केलेलं वर्णन तर सर आम्हाला समजलं. समजलं? आता सेकंड पाथ आपण बघणार आहोत. पण सेकंड पाथ साठी इक्वेशन काय देऊन ठेवलंय? y इक्वल टू, लेट्स से या पाथचे इक्वेशन काय? y इक्वल टू x². बरोबर. वर्डनचा फॉर्म्युला तर काय आलाय आपला? इंटिग्रेशन ऑफ y dx आलाय. पहिल्या पाथ साठी y ला रिप्लेस केलं x न. दुसऱ्या पाथ साठी काय रिप्लेस करणार? y ला x² करा. केस नंबर बी. आणि आन्सर सांगा किती येते? 1/3. चेक करूया. दुसऱ्या पाथ साठी करा. तर मला जागा नाही आहे तर मी इथं करतो. आणि कन्फ्युजन सांगा तुमचं, कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आला की नॉन कॉन्झर्वेटिव्ह आला? काय करावं लागेल मला इथं? केस नंबर बी. इंटिग्रेशन y dx असं उत्तर आलंय. y ला रिप्लेस केलं जाईल x² न. x² चे इंटिग्रेशन काय? पॉवर एकाने वाढवणे त्यानेच भागणे. x⁻n चे इंटिग्रेशन x⁻n+1/n+1. लिमिट्स काय आहेत x चे? 0 to 1. सो 0 to 1. अप्पर लिमिट लोअर लिमिट टाका. फायनल आन्सर किती येणार चेक करा. x ला एकदा 1 टाका, x ला एकदा 0 टाका. आन्सर आलं 1/3. इथं 1/2 आलं, इथं 1/3 आलं. आणि वेगवेगळ्या पाथला वेगवेगळं वर्क यायला लागलंय. म्हणजे हा कोर्स कसा झाला बाळा? नॉन कॉन्झर्वेटिव्ह. लक्षात यायला लागलंय? सगळं समजून घ्या. अशा पद्धतीनं जर तुम्ही समजून घेतलं, जसं आज तुम्ही समजून घेताय, तसं जर केलं तर सगळं फिजिक्स अगदी सिंपल वाटेल. अगदी सिंपल. काय नाही असं वाटेल याच्यामध्ये. थांबा, अजून लेक्चर झालेलं नाहीये. वेट फॉर अ सेकंड. इथपर्यंत लक्षात आलंय? बर, जरा असं लक्ष द्या. 2 मिनिट अजून. सर आम्ही तर ब्रेन बंद केला, असं काही करत नाही ना? ओपन करा तो परत. काय म्हणतोय तो?
हा, जरा चार्ट बघूयात, लिहायचा नाहीये, नंतर तुम्हाला मी याचा स्क्रीनशॉट पाठवतो, नंतर तुम्ही लिहा. ओके, तुम्हाला ते रायटिंग टास्क म्हणून दिलेलंच आहे. बघा, वाचतो, लक्ष द्या. यातले काय काय पॉइंट्स आहेत बघा. डिफरन्स बिटवीन कॉन्झर्वेटिव्ह अँड नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. लक्ष इकडं. बघा, पहिला पॉइंट आहे, द वर्क डन does not depend upon the path. Conservative work done does not depend on the path. Non-conservative work done depends on the path. Conservative साठी work done in the round trip is 0. Work done in round trip is not 0. It is central in nature. म्हणजे हे फोर्सेस कसे ऍक्ट होतात? along the line joining the two particles. Central forces असतात हे. म्हणजे हे फोर्सेस कसे ऍक्ट होतात? अलॉंग दी लाईन जॉईनिंग दी सेंटर्स ऑफ टू पार्टिकल्स. आणि हे फोर्सेस कसे असतात? दी फोर्सेस आर वेलॉसिटी डिपेंडंट अँड रिटार्डिंग इन नेचर. रिटार्डिंग म्हणजे ऍक्सेलरेशनच्या अपोजिट, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणजे मोशनला अपोज करणारे, आणि वेलॉसिटी डिपेंडंट असतात. फॉर एक्झाम्पल, एअरचा रेझिस्टन्स. एअर मध्ये जितक्या जोरात तुम्ही सायकल चालवाल तितक्या जोरात तितकं जास्त अपोजिशन व्हील. पण ते अपोजिशन व्हील म्हणजे कसं? रिटार्डिंग इन नेचर. समजतंय का? आणि वेलॉसिटी डिपेंडंट म्हणजे जितकी जास्त वेलॉसिटी तितकं जास्त अपोजिशन. समजतंय का? अशा टाइपचे फोर्सेस काय असतात? नॉन कॉन्झर्वेटिव्ह इन नेचर असतात. मग एअर ड्रॅग म्हणा, किंवा एअर फ्रिक्शन म्हणा, किंवा एअर रेझिस्टन्स म्हणा, किंवा फ्रिक्शन म्हणा नुसतं दोन ब्लॉक्स मध्ये जे असते ते, किंवा सॉलिड्स मध्ये असणारं फ्रिक्शन म्हणा, किंवा विस्कस फोर्सेस म्हणा, हे सगळे कसे आहेत? वेलॉसिटी डिपेंडंट आहे. जितकी जोरात ऑब्जेक्टची मोशन होईल तितकं जास्त अपोजिशन होईल. अपोजिशन म्हणून रिटार्डिंग, मोशनला अपोज. पुढे बघा, नेक्स्ट पॉइंट आहे कॉन्झर्वेटिव्ह मध्ये. व्हेन ओनली अ कॉन्झर्वेटिव्ह फोर्स ऍक्ट्स विदिन अ सिस्टीम, द कायनेटिक एनर्जी अँड द पोटेन्शियल एनर्जी कॅन चेंज. हाउएव्हर देयर सम दॅट इज द टोटल मेकॅनिकल एनर्जी ऑफ द सिस्टीम डज नॉट चेंज. म्हणजे काय? जर सिस्टीम मध्ये फक्त कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस ऍक्ट होत असतील तर त्या केसमध्ये केईपीई बदलेल, पण केईपीई ची ऍडिशन कॉन्स्टंट राहील. म्हणजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी ऑफ द सिस्टीम सॅटिस्फाय होईल. म्हणजे सिस्टीम मधनं एनर्जी बाहेर गेली असं होणार का? नाही. समजतंय का? कारण ते सगळं रिकव्हरेबल आहे ना. म्हणजे केई इन्क्रीज झाली तर पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होईल, आणि पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज झाली तर कायनेटिक एनर्जी डिक्रीज होईल. म्हणजे कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय असेल? व्हॅलिड असेल, कारण सिस्टीमच्या बाहेर एनर्जी नाही गेली, सिस्टीम कडेच आहे. समजतंय का? प्रोव्हाइडेड दॅट सिस्टीमच्या आत ऍक्ट होणारे फोर्सेस कसे आहेत? कसे आहेत? कॉन्झर्वेटिव्ह आहेत. समजा नॉन कॉन्झर्वेटिव्ह असतील तर मे बी फ्रिक्शन मुळे हीट एनर्जी बाहेर पडली, असं सिस्टीम मधनं एनर्जी गेली ना बाहेर, गेली का नाही? मग त्या केसमध्ये तुम्ही एनर्जी कॉन्झर्व करून बसू शकत नाही. इथं काय म्हटलंय बघा, वर्क डन अगेन्स्ट अ नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स मे बी डिसिपेटेड ॲज हीट एनर्जी. नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट केलेलं वर्क कशामध्ये कन्वर्ट होत आहे? हीट मध्ये कन्वर्ट होत आहे. ऑल टाइप्स ऑफ फ्रिक्शनल फोर्सेस मुळे किंवा ऑल टाइप्स ऑफ फ्रिक्शनल फोर्सेसच्या अगेन्स्ट केलेलं वर्क डन हे अल्टिमेटली हीट म्हणून बाहेर पडत आहे. त्यामुळे ती एनर्जी तुमच्या सिस्टीम मधून बाहेर पडली आहे. समजतंय का? सिस्टीम कडे राहिलंय का? नाही. केई डिक्रीज होऊन पीई वाढले का? नाही. अरे ती लॉस झाली. समजतंय का? सो इथं तुम्हाला त्या एनर्जी लॉसचा पण विचार करावा लागतो. इथं काय एनर्जी लॉस होत नाही, ही रिकव्हरेबल आहे. पुढे तोच सांगितलंय बघा पॉईंट, वर्क डन इज कम्प्लिटली रिकव्हरेबल. हे सिस्टीमच्या बाहेर नाही गेलं ना, अजून आहे तुमच्या सिस्टीम कडेच आहे. मे बी कायनेटिक कमी झाली असेल, पण आहे ना ते वर्क तुमचं पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर झालेलं आहे, गेलेलं नाहीये सिस्टीमच्या बाहेर. समजतंय का? So that kind of work done which is done against the conservative force is completely recoverable. ते मिळू शकतं तुम्हाला परत. But the work done against the non-conservative forces is not completely recoverable. म्हणजे घरातून शाळेत येताना पेट्रोल संपलंय, शाळेतून घरी जाताना परत पेट्रोल तयार होणार नाही. इट इज नॉट रिकव्हरेबल. समजतंय का? वन्स डन दॅट वर्क इज लॉस्ट. येते का लक्षात? या चार्टचा मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो. तुम्ही फक्त तुमच्या नोटबुक मध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही लिहून घ्या. ओके, ठीक आहे. लक्षात आलं सगळं आजचं?
चलो बाय. Fine. In this lecture, we will stop at this point. I will post slide 8 and slide number 9 as a screenshot. Okay? Chalo bye.